इकडचा लावून बघ बरं. लावून बघ. नमस्कार. 8:30 वाजतात. बहुतेक आता सगळेजण जॉईन व्हायला लागलेले आहेत. थोडासा लेट झाला आहे माझ्याकडनं 5 मिनटं. कालचा ज्या अनुभवाच्या कथनाच्या वेळेला मला थांबावं लागलं होतं, तो अनुभवाचा थोडासा ब्रीफ मी 5 मिनटं मागचा परत एकदा रिपीट करतो आणि मग कंटिन्यू करतो. साधारण 2004चा साल होतं आणि पुण्यामधले अक्कलकोटचे ट्रस्टी सुभाष शिंदे आणि त्यांच्याबरोबर माझे काही मित्र की जे आम्ही अक्कलकोटचं म्युझियम त्यावेळेला करत होतो आणि म्युझियमचं काम करण्यासाठी पुण्यातले 4-5 मित्र, सुभाष शिंदेंचे मित्र असलेले देवकर म्हणून एक काका होते आणि त्यांचा मुलगा रोड ॲक्सिडेंटमध्ये नुकताच गेलेला होता 2 महिन्यापूर्वी आणि ते आमच्याबरोबर कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिराच्या दर्शनासाठी आमच्याबरोबर आलेले होते. सुभाष शिंदेंच्याबरोबर साधारण जुलै महिन्याचा काळ होता. भयंकर मुसळधार पाऊस आणि त्या वातावरणात आम्ही कोल्हापुरात पोहोचलो. कोल्हापुरामध्ये लाईट गेलेले होते आणि कोल्हापूर जगदंबेचे पुजारी वसंत मुनीश्वरांच्या घरी आम्ही माझे 4 मित्र सुभाष शिंदे साहेब आणि त्यांच्याबरोबर देवकर आम्ही गेलो असताना त्यांच्या घराच्या वाड्यात शिरत असताना मला अचानक तिथे दारूचा वास यायला लागला आणि माझ्या मनात खूप सारे विकल्प आले की आपण जगदंबेच्या पुजाऱ्याच्या घरात चाललो आहे आणि इथे दारूचा वास कसा. त्यावेळेचा स्वभाव अतिशय चिकित्सक आणि तर्कबुद्धी, अतिशय बुद्धिवादी स्वभाव, त्यामुळे हे असले काहीतरी स्वभावातले दोष त्यावेळेला जागे व्हायचे आणि त्यामुळे मी पटकन असं बोलून गेलो की मला दारूचा वास येतो आहे. असं म्हणता क्षणी माझा दुसरा नवनाथ भालेकर म्हणून मित्र होता, तो मला म्हटलं की नाही गोमूत्राचा वास येतो आहे. तिसरा संजय सत्तूर म्हणून मित्र होता, तो म्हटलं हिनाचा वास येतो आहे. एक मित्र म्हटलं कस्तुरीचा वास येतो आहे. सुभाष शिंदे म्हटले नाही सिगरेटचा वास येतो आहे. असे 6 डिफरंट वास 6 जणांना त्यावेळेला ते येत होते आणि हा मला सगळ्यांसाठीच एक आश्चर्याचा धक्का होता. वाऱ्यामध्ये अंधार होता. आम्ही जसे आत शिरलो तर कंदिलाच्या दिशेने एक उजेड दिसला, त्या दिशेने आम्ही आत चालत गेलो. आतल्या बाजूला ते वसंत मुनीश्वर शंकर महाराज बसतात त्या मुद्रेमध्ये बसलेले होते. आम्ही त्यांच्याजवळ गेलो तर सुभाष शिंदे म्हणले बहुतेक त्यांना देवांचा किंवा शंकर महाराजांचा आत्ता संचार असेल. देव म्हणजे चिले महाराज. त्यांच्या घरामध्ये शंकर महाराजसुद्धा येत असत आणि चिले महाराजसुद्धा त्यांच्या घरात येत असत. चिले महाराजांनी देह ठेवल्यानंतर सुद्धा काही काळ त्यांना शंकरदेव महाराजांचा आणि चिलेदेवांचा संचार त्यांच्यामध्ये व्हायचा. तर हे आम्हाला काही फारसं माहिती नव्हतं किंवा मला ह्या पद्धतीच्या काही अशा संचार किंवा अशा पद्धतीचे काही देवाचं वारं येणं किंवा या गोष्टीवर माझा फारसा विश्वास नव्हता आणि थोडासा मी त्या बाबतीमध्ये अतिबुद्धिवादी असल्यामुळे मला ते माझ्या मनाला पटायचं पण नाही. आम्ही जेव्हा त्यांच्याकडे आत खोलीमध्ये गेलो तर तेव्हा ते अशा ज्या स्थितीत बसले होते आणि ज्या पद्धतीने ते बघत होते तर त्याच्यावरनं खरोखर असं वाटत होतं की हे खूप सारी दारू पिऊन बसलेत. क्षमा करा असं माझ्या मनात त्यावेळेला आलं, ते आता मला मोकळेपणाने सांगावं असं वाटतंय. आणि त्यांच्या तशा स्थितीमध्ये बघून माझ्या मनात खूप सारे वाईट विचार येत होते. तर गेल्या सुभाष शिंदे त्यांना म्हणाले की आम्ही सगळे इथे आत्ता दर्शनाला आलो आहे तुमच्या आणि ते सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे वास येत आहेत. असं म्हणल्याबरोबर ते पटकन म्हणले माझ्याकडे बघून, तुला दारूचा वास येतोय ना रे, तू इथं थांब म्हणले. आणि बाकीच्या सुभाष शिंदेना म्हटले तुम्ही सगळे निघा म्हणले, याला दारूचा वास येतो, याला इथे थांबू देत. आणि मला एकट्यालाच का थांबवलं, मी थोडासा तिथे टरकलो कारण अंधार होता, माहितीचा एरिया नव्हता, बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. आणि मग हे ऐकून त्यांचा तो संचारामधला तो असा तोऱ्यातला आवाज, कडक आवाज बघून ते सगळेजण बाहेर पडले. मी एकटा महाराजांच्या जवळ थांबलो आणि मग वसंत मुनीश्वर महाराजांना असलेला त्या दिवशी तो देवांचा संचार होता, हे मला फारसं काही कल्पना नव्हती. आणि मग संचारात ते मला म्हणले काय रे दारू पितो का. म्हटलं महाराज नाही पित. म्हणलं आज पी म्हणले. मग त्यांनी काय तांब्यामध्ये असलेलं पाणी होतं ते मला बशीमधनं 2 बशीभर पाणी त्यांनी करून माझ्यासमोर असं धरलं आणि मला म्हणले पी. तर मला ते काही कळेना आणि त्यांनी मला फोर्सफुलीच थोडंसं त्यांनी मला ते बशीभर पाणी पाजलं आणि खरोखर मला त्या 2 बशी प्यायल्यानंतर खरी दारू चढते तशी मला तिथे दारू चढली आणि मला अक्षरशः म्हणजे उभं राहता येईना.
आणि मला असं इतकं ओशाळल्यासारखं होत होतं की आता इथं काय आपली स्थिती होणार आहे पुढची काही माहिती नाही. मग ते मला म्हणले जेवला का? म्हणलं नाही. थांब म्हणले तुला जेवायला घालतो. म्हणून पुढच्या एक 15-20 मिनिटांमध्ये त्यांनी तिथल्या भराभरा त्यांनी भात आणि पिठलं बनवलं आणि काही वेळात त्यांनी माझ्यापुढे ते ताटामध्ये वाढलं. मग मला जेवायला अगदी फोर्सफुली खायला घातलं. मला म्हणले आता सांग तुला काय पाहिजे माझ्याकडून? म्हटलं देवा, म्हटलं मला तुमचा आशीर्वाद पाहिजे, दुसरं काही नको, तुमची कृपा पाहिजे, तुमचा आशीर्वाद पाहिजे असं 2दा म्हटलं. ते म्हटले नाही, म्हणले तुला काहीतरी मागायला लागेल, काहीतरी माग. म्हणले मी कधी कुणाला सांगत नाही, आज हक्काने तुला सांगतोय मला माग. 2दा सांगितलं. म्हणजे 3ऱ्यांदा परत विचारलं. म्हटलं मला खरंच देवा तुमचं काही नको, फक्त आशीर्वाद पाहिजे. मग 4थ्यांदा त्यांनी दरडावलं आणि मला विचारलं की मी परत असं तुला म्हणणार नाही, परत एकदा विचारतो तुला काय पाहिजे ते सांग. मग मी त्यांना म्हटलं की आमच्याबरोबर आत्ता इथे देवकर नावाचे एक सद्गृहस्थ पुण्यावरनं आलेले आहेत, सुभाष शिंदेचे मित्र आहेत. आणि त्यांचा 2 महिन्यापूर्वी म्हटलं मुलगा रोड ॲक्सिडेंटमध्ये गेला, तर ते जरा थोडेसे मानसिकरित्या खूप आत्ता दुर्बल झालेले, तर त्यांच्यासाठी काही सांगू शकाल का? असं म्हणता क्षणी त्यांनी शिव्यांची वाकोली व्हायला सुरुवात केली आणि शिव्या हसडल्यानं म्हणले की त्याला विचार की तळघरामध्ये गणपती कशाला ठेवला आहे उजव्या सोंडेचा? तो मानदार गणेश ठेवला आहे, त्यांनीच तुझ्या मुलाला नेलं. आणि त्याला सांगतो गणपती पुढच्या 3 दिवसाच्या आत तिथून हलव आणि त्याला पाण्यामध्ये सोड, नाही तर तुझा दुसरा मुलगा पण जाईल. मला हे सगळं ऐकल्यानंतर एकदम खूप असा धक्का बसला, कारण मला ह्याच्यातलं काहीच माहिती नव्हतं. मग ते म्हणले चल आता तुला म्हणे मी हॉटेलला सोडतो. म्हणून माझ्या असं काकुटीला धरलं आणि मला ते वाड्याच्या बाहेर घेऊन यायला लागले. जसं वाड्याच्या दरवाजात आलो तर बाहेर अतिशय रुद्र रूपामध्ये पाऊस पडत होता. आणि त्यावेळेला जो मी अनुभव घेतला ना तो इतका भयंकर होता की माझ्या आत्तासुद्धा मला इतक्या वर्षानंतर ते आठवताना मला तो क्षण असा अगदी लाईव्ह बघतोय असं दिसतोय मला डोळ्यासमोर. ते दरवाजामध्ये मला घेऊन आले आणि बाहेर इतका मुसळधार पाऊस पडत होता की मला क्षणभर असं पोटात गोळा आला की आता ह्याने जर मला पावसात त्या हॉटेलपर्यंत घेऊन जायचं ठरवलं तर तिथे गुडघाभर साठलेलं पाणी, अतिशय रुद्र आवाज आणि लाईट गेलेल्या असल्यामुळे ते सगळं भयावह वातावरण होतं. असे बाहेर आले आणि त्या दरवाजाच्या तिथे उभे राहून वरती आकाशात त्यांनी बघितलं आणि मोठ्यांनी असे ओरडले आणि गप म्हणले. असं ते गप म्हणताना त्यांचा जो आवाजातला तो एक हे होता, आकाशात बघून ते गप म्हटल्यानंतर ना असं लाईटचं बटन जसं पे होतं ना तसं पावसाचा जो संततधार जो असा लागलेला होता तो असा 1 मिनिटामध्ये सगळा असं श्रिंक होत गेला पाऊस आणि पाऊस थांबला. मला हे इतकं भीतीदायक त्याला ते चित्र मी अनुभवलं की एखाद्या सत्पुरुषाच्या ताकदीमध्ये एवढी ताकद असू शकते शब्दामध्ये. तो पाऊस तिथे थांबला. ते मला असे काकुटीला धरून मला असे भर त्या पाण्यामधनं मला चालत त्या महालक्ष्मी पॅलेस हॉटेलकडे घेऊन गेले. आणि महालक्ष्मी पॅलेस हॉटेलच्या गेटमध्ये गेल्यानंतर त्यांनी मला माझ्या काकुटीचा हात सोडला आणि मला आतमध्ये ढकललं. त्यांनी मला जसं ढकललं ना तशी त्या क्षणाला माझी दारू उतरली. हे सगळे सुभाष शिंदे आणि हे ट्रस्टी आणि बाकी सगळे माझे मित्र वाट बघत होते. गेल्या विचारलं की अरे काय, हे सगळे माझ्याकडनं प्रसंग ऐकले. आणि त्यांना खरोखर मी जेव्हा देवकरांना सांगितलं तर देवकरांना सुद्धा विश्वास बसेना. ते म्हणले की हो म्हणे खरी गोष्ट आहे की आमच्याकडे मानदार गणेश आहे. आणि मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे चिलेदेवांचा आदेश आहे हे समजून त्यांनी त्या सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे त्यांनी तसंच केलं. ते त्या संकटातनं बाहेर पडले. तो काळ असा होता की भारावले पण होतं, वयाचं एक तारुण्य असल्यामुळे अतिचिकित्सक, अतिबुद्धिवादी स्वभाव होता, फारसे काही अनुभव गाठीशी नव्हते आणि अध्यात्माचा सुद्धा कळलेला नव्हता. म्हणजे आत्ताही कळला आहे अशातला भाग नाही आहे, पण तेव्हा तर ह्यापेक्षाही माझा अंधार होता की काहीच फारसा अध्यात्माच्या रिलेटेड गोष्टी अशा धक्का देणाऱ्या असायच्या. अनुभवांमुळे फक्त एवढंच होत होतं की जसे जसे अनुभव येत होते तशी श्रद्धा दृढ होत चालली होती. अनुभव असंख्य, कारण त्यावेळेला अक्कलकोटचं म्युझियम चालू होतं. म्युझियमचं काम चालू असताना आम्हाला तिथे सुद्धा खूप महाराजांचे जबरदस्त अनुभव तिथे आम्ही अनुभवले. एकदा माझ्याबरोबर पुण्यामधले माझे काही मित्र, सगळे जिमचे वर्कआउट करणारे अशी सगळी पहिलवान मंडळी होती आणि आम्ही 6 मित्र व्हॅनमधनं चाललो होतो. आणि माझ्या एका हेमंत पाटील म्हणून मित्र, त्याच्या पुढे मी व्हॅनमध्ये त्याच्या पुढे बसलो होतो, पाठीमागे 3 मित्र बसले होते. आणि आम्ही पुणं सोडलं आणि पुण्याच्या जवळ उरळी कांचन नावाचा एक भाग आहे. त्या उरळी कांचनच्या अलीकडे एक कसला तरी तमाशाचा फड असलेलं कुठलं तरी गाव आहे. आणि त्या गावाच्या तिथून जात असताना अतिशय यंग एजमधली सगळी मित्रमंडळी, अतिशय मागं बसलेले 3 जण होते. ते अतिशय फालतू गप्पा गाडीमध्ये करत होते. मी एकदा 2दा सांगायचा प्रयत्न केला मित्रांना की अरे आपण अक्कलकोटला चाललो आहे, अक्कलकोटला जाताना तरी कमीत कमी तुम्ही असल्या फालतू चर्चा करू नका. त्यातला एक मित्र होता, तो म्हणला मस्त तमाशाचा फड आहे म्हणे, इथंच म्हणे आज थांबूया म्हणे, मुक्काम करून सकाळी अक्कलकोटला जाऊ.
मी म्हणलं अरे तुमचं म्हणलं आपण अक्कलकोटला चाललो आहे, म्हटलं कृपया म्हणलं अशा चर्चा इथं करू नका, हे म्हणलं आपण महाराजांच्याकडे जाताना तरी कमीत कमी हे भान ठेवा. असं म्हणत असताना मी जिथं व्हॅनमध्ये बसलो तर माझ्या डाव्या बाजूनी खालच्या बाजूनी ठिणग्या दिसायला लागल्या, ठिणग्या पडताना. आणि ठिणग्या पडताना दिसतात म्हणून मी खाली वाकून बघितलं तर गाडी खाल्लं पेटलेली दिसली आणि चालती व्हॅन 80चा स्पीड आणि अचानक व्हॅन पेटली. मी मोठ्याने ओरडलो आग आग म्हणून. जसं ओरडलो आणि मी चालत्या गाडीचा पुढचा दरवाजा उघडायचा प्रयत्न केला तसं माझ्या मित्रांनी स्पीडमध्ये गाडी घेऊन बाजूला डावीकडे थांबवली. त्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल तर पूर्वी गॅसच्या सिलेंडरवरती लोक व्हॅन चालवायचे. तर त्या मित्रांनी माझ्या गाडीमध्ये सोलापूरची अक्कलकोटची टूर स्वस्त पडावी म्हणून त्याच्यात 3 सिलेंडर ठेवलेले होते भरलेले. आणि हे जे सगळे माझे पैलवान मित्र मंडळी होते ते सगळे भराभरा गाडीतनं उतरले. तोपर्यंत गाडी खालनं पेटली आणि आम्हाला तर पुढच्या क्षणाला भीती होती की आता कुठल्या क्षणी हे सिलेंडर जे त्या सिलेंडरपर्यंत ती आग पोचेल आणि गाडीचा ब्लास्ट होईल. आणि त्या क्षणाला माझ्या ते जे दोघं तिघं पैलवान मित्र त्यांनी उतरले आणि ते सिलेंडर उचलून त्यांनी डाव्या बाजूला जे शेत होतं तिथं ते उचलून शेतामध्ये भिरकावले आणि गाडी खाल्लं पेटली. तोपर्यंत मग आजूबाजू ते 2-3 शेतकरी होते, त्यांनी तिथं पाणी टाकायचा प्रयत्न केला. असं करत ते खालच्या बाजूने थोडं विजायचं, जेवढं विजायला तेवढं विजलं आणि सगळी गाडीचं पुढचं जे इलेक्ट्रिक वायरिंग होतं ते जळून खाक झालं. आणि हे जे मित्र म्हणत होते की इथं मुक्काम करू, तर आम्हाला खरोखर तिथे थांबायची वेळ आली. 1-2 तास तिथे थांबावं लागलं. आणि मी माझ्या मित्रांना म्हटलं हे आपण खूप भयंकर मोठी चूक केली आहे आणि ही म्हणलं महाराजांच्याकडे जाताना अशी चूक करणं अभिप्रेत नव्हतं, आपण केलं त्याची आपल्याला शिक्षा नक्की मिळणार म्हणलं. आणि 1 तासात तुम्ही अख्खी सगळ्यांनी आम्ही महाराजांची तिथे सगळ्यांनी मिळून उभं राहून तिथे क्षमा मागितली. आणि 1-2 तासांनी गाडी रिपेअर झाली म्हणून त्या मेकॅनिकने आम्हाला सांगितलं तिथं आलेल्या. आणि जशी गाडी ऑन झाली ना, त्यातला सगळ्यात महत्त्वाचा पार्टमध्ये आम्ही काहीतरी अभंगाची कॅसेट लावलेली होती त्याला. तर जिथं ती वायरिंग जळालं तिथं ते बंद पडलं होतं. आणि जिथं ते स्टार्ट त्यांनी गाडी केली तर जिथे स्टार्ट केली तिथे पहिलं वाक्य होतं आणि भक्तांचे केले रक्षण. त्या वाक्याला तिथे गाडी सुरू झालेली होती. इतकी मी आम्हाला तिथेही जाणवलं की महाराज तिथे आपल्या पाठीशी होते म्हणून ती जळती गाडीसुद्धा आपण वाचलो म्हणलं, नाही तर म्हणलं आपलं काही खरं नव्हतं. तर काय अनुभव आणि अनुभूती या प्रत्येकाला साधना मार्गातल्या येत असतात. मला पुन्हा वाटतं की असं कुणीही नाही आपल्या ह्याच्यातलं की अनुभव आलाच नाही. फक्त असं वाटतं की जेवढी तुमची सोल प्युरिटी वाढते, जेवढा भाव शुद्ध होत जातो, तेवढ्या या गोष्टी आपोआप व्हायला लागतात. आणि मला नक्की सांगायला आवडेल की आपल्यामध्ये असे खूप प्रकारचे दोष असतात. मी माझ्या स्वतःवरनं सांगतो की आपल्यातले अनेक दोष असतात, ते इतक्या अनेक जन्मांचे त्याच्यावरती कुसंस्कार असतात आणि त्या सगळ्या कुसंस्कारांचा कचरा असलेल्या अनेक अशा गोष्टी भरलेल्या असल्यामुळे आपल्याकडनं शुद्ध भाव आपल्यातनं प्रकटच होत नाही किंवा तो झाला तरी फार वेळ टिकत नाही. त्यामुळे शरणागत भाव वगैरे या गोष्टी खूप अवघड आहेत. म्हणजे हे शब्द जितके सोपे वाटतात तितके अजिबात सोपे नाही आहेत. शरणागती महाराजांची किंवा कुठल्याही अवतारी सत्पुरुषाच्या चरणी शरणागत होणं हा इतका भयंकर अवघड विषय आहे. अनुभूती इतक्या येतात, म्हणजे मला माझा मागचा प्रवास 20-22 वर्षाचा आठवला ना तर मला दिवस कमी पडतील इतके अनुभव महाराजांनी दिलेत. माझ्या याच्यातला एक अतिशय आवडता अनुभव की ज्या अनुभवाने मला खूप म्हणजे महाराजांच्या विषयीचं इतकं प्रेम दिलंय ना मला की मी सांगू शकणार नाही. एकदा काय झालं, 2006चा सुमार होता. माझ्याकडे एक साईबाबांचं एक मोठं पेंटिंग 8x4 साईजचं मी मोठं उभं पेंटिंग साईबाबांचं करायला घेतलं होतं. आणि माझ्या मनात असं आलं की हे पेंटिंग आपण हे 1.5 दिवसामध्ये उभं करायचं. मी पहाटे 3-3:30ला त्या दिवशी चालू केलं आणि सुरू करत मी रात्री 1 वाजेपर्यंत सलग काम केलं. 12:30-1 पर्यंत, म्हणजे पहाटे 3 ते रात्री 1, म्हणजे जवळपास माझ्याकडनं ते नाही म्हटलं तरी 10 तासाच्या वरती काम झालेलं होतं. 24 काय म्हणतात त्याला 22-23 तासाच्या आसपास काम सलग केलं होतं. आणि असं भान हरपून काम चाललेलं असताना माझ्या हाताची जी शीर असते, म्हणजे उजव्या हाताचा अंगठा जो असतो, तर इथली शीर माझी सुजली आणि ही संपूर्ण नस सुजल्यामुळे मला हाताचं बोट आहे ना ते मला असं अक्षरशः म्हणजे असं पकडता येणार. आणि मी 22-23 तास सलग काम केलं होतं. साईबाबांचं मोठं पेंटिंग 8x4 उभं राहिलेलं पेंटिंग उभं केलं. मला कसे काहीतरी त्याला की अंगामध्ये हे आलेली होती की एका दिवसात पेंटिंग उभं करायचं. आणि मी काहीतरी माझा एक अहंकार जागा झाला होता आणि त्या अहंकारात मी ते 22-23 काम उभं करत गेलो. जशी माझ्या हाताची नस चढली तर मला अक्षरशः हातात ब्रश धरता येणार. आणि रात्री 1च्या सुमाराला मी काम थांबवलं आणि खाली जेव्हा उतरलो
तर संपूर्ण माझा हाताचा अंगठा आहे ना जबरदस्त सुजला होता. मी सकाळी जेव्हा सकाळपर्यंत मला नीट झोप लागली नाही, सकाळी जेव्हा उठलो तर हाताची सूज अजून वाढली आणि त्या दिवसापासून माझा उजव्या हाताने काम करणंच बंद झालं. मला साधी हातात पेन्सिल पकडता येईना, जेवायला हाताची 5 बोटं मला हाताच्या पुढे जुळेना आणि इतकी भयावह स्थिती झाली की एक वेळ ते जेवण बाजूला राहिलं पण मला हाताने काम करता येत नाही. या स्थितीने मी इतका घाबरून गेलो. मग तिथून माझं एक हा डॉक्टर तो उपाय चालू झाला आणि काही केल्या माझं ती हाताची सूज उतरेना. 1.5-2 महिना माझे वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर ट्रीटमेंट चालू होत्या आणि मला कुठलाही मार्ग त्याच्यातनं सापडत नव्हता. अगदी खरं सांगायचं म्हणजे आपल्या करिअरमध्ये ज्या हातावर आपण डिपेंड असतो तर कुठल्याही कलाकाराला, म्हणजे मला असं नाही, कुठल्याही कलाकाराला, माणसाला त्याचे डोळे, हात हे खूप महत्त्वाचे असतात. आणि करिअरच्या एका कामाच्या पीकला येत असताना एकदम तुमचा हात बंद पडावा आणि मला सलग 2-2.5-3 महिने झाले मला हाताने काम करता येणार. 3 महिन्यानंतर काय झालं, 3 महिन्यांनी पुण्यामध्ये मोहन जाधव, त्यांना सगळे जाधव काका आम्ही म्हणतो, दादाश्री नावाने ते परिचित आहेत सगळ्या अग्निहोत्र परिवारामध्ये, ते अमेरिकेमध्ये असतात. अमेरिकेतले दादाश्री त्यावेळेला पुण्यामध्ये आले होते आणि मी त्यांच्या दर्शनासाठी त्यावेळेला माझ्या हाताला मी असं क्रेप बँडेज सगळ्या हाताला मनगटापासून वरपर्यंत बांधलेलं होतं आणि हात इतका दुखावलेला होता त्या पिरियडमध्ये. तर अनेक डॉक्टरांनी मला त्याच्यामध्ये वेगळ्या जे ओपिनियन घेतली त्यात त्यांनी सांगितलं की तुमच्या हाताची सर्जरी करावी लागेल आणि ओव्हर यूज ऑफ रिस्ट झाल्यामुळे तुम्हाला कार्पल टनेल सिंड्रोम नावाचा आजार डिटेक्ट झाला आहे असं त्यांनी सांगितलं. हा कार्पल टनेल सिंड्रोम म्हणजे ज्यांचा मनगटाचा वापर जास्त होतो, म्हणजे जी लोक IT सेक्टरमध्ये काम करतात अशा लोकांना हा त्रास जास्त होतो. तर ते म्हणले चित्रकार, IT सेक्टरमध्ये लोक, तर तुम्हाला तो मनगटाच्या त्रासामुळे तुमच्या हातातली जी नस सुजली आहे तर ती तुम्हाला ऑपरेट करायला लागेल आणि हाताच्या तळव्याच्या पुढच्या बाजूला तुम्हाला इथे त्याचा एक छेद देऊन ती नस तुमची ओपन करून त्याच्यातला तो असा रबरासारखा आलेला जो भाग आहे तो काढून टाकतात आणि पुन्हा ती शीर जोडतात. पण बऱ्याचशा डॉक्टरांकडनं मला हे पण कळलं की याच्यातली जवळपास 40% ऑपरेशन ही फेल जातात आणि माझं एकूणच हाताचं जे स्ट्रक्चर आहे ते अतिशय, ज्याला काय म्हणूया आपण, अतिशय पातळ हाताचं स्ट्रक्चर आहे की जे साधारण कुठल्याच आर्टिस्ट लोकांचे हात असे खूप जाड असे नसतात. माझं खूपच बारीक हात आहे आणि या हाताचं ऑपरेशन करायचं म्हटल्यानंतर माझ्या पोटात गोळा आला. म्हटलं आपल्या हात तर एवढा नाजूक की आपल्याला हाताचं ऑपरेशन झेपणारच नाही. आणि मला इतकी भीती बसली की आता हे कार्पल टनेल सिंड्रोम प्रकरण काय आहे. आणि त्याला मी त्या जाधव काका पुण्यामध्ये आले, त्या दादाश्रींना मी भेटायला खाली वाकलो. मी जसा खाली वाकलो तसं त्यांनी माझ्या पाठीमध्ये एक धपाटा मारला आणि मला म्हणले काय रे शेखर, म्हणले कार्पल टनेल सिंड्रोम का? तर म्हटलं मी हात जोडून म्हटलं दादाश्री हो, म्हटलं डॉक्टरने तेच सांगितलं कार्पल टनेल सिंड्रोम आहे आणि तुम्हाला तुमच्या हाताचं ऑपरेशन करायला लागेल असं सांगितलं आहे. तर ते हसायला लागले. ते म्हणले कसला कार्पल टनेल सिंड्रोम, म्हणले तुझ्या हाताला काही होणार नाही, म्हणले एक काम कर, म्हणले उद्या सकाळी उठ, म्हणले आणि म्हणले मलबार हिल मुंबईला जा. तर मुंबईला मलबार हिलला परशुराम स्थापित शिवलिंग आहे. त्या शिवलिंगावरती म्हणले रुद्राचा सहाकार कर आणि रुद्राचा सहाकार केला की तुझा म्हणले हात बरा होईल, तुला मार्ग सापडेल, तुझा हात बरा होईल. आता त्यांनी सांगितलं, त्यांचा अधिकार खूप मोठा. दादाश्री सुद्धा स्वामी महाराजांचे अतिशय कनेक्ट असलेले सत्पुरुष होते, अजूनही आहेत, पुण्यामध्ये आहेत, आता खूप वयाने थकलेत, सध्या ते पुण्यामध्येच असतात. तर दादाश्रींनी सांगितलं म्हणून मी त्यांच्याच असलेल्या शिष्या सुवर्णाताई हिंगमेरे म्हणून आहेत. त्या सुवर्णाताई पण फार मोठ्या साधिका आहेत की ज्या 18 तास ध्यान करतात. म्हणजे आमच्या या सगळ्या स्वामी परिवारात पुण्यामधल्या जे लोक अग्निहोत्राचे परिवारामधले आहेत ते सुवर्णाताईंना त्या इतक्या मोठ्या योगिनी आहेत की 16-18 तास 22 तास ध्यान. मला तर कधी माहिती की 16 मिनिटं ध्यानाला बसलं तरी पोटात गोळमे, आपल्याला आपण 5 मिनिटं सरळ बसू शकत नाही. त्या 16 तास ध्यान करतात. तर मी त्यांना फोन केला तर सुवर्णाताई स्वतः मला म्हटलं मी तुझ्याबरोबर येते. एक बार्शीच्या ताई होत्या त्या आमच्याबरोबर आल्या. मी, माझी मिसेस आणि मुलगा आम्ही मुंबईला गेलो. मलबार हिलच्या शिवलिंगावरती अभिषेक केला आणि त्यांनी जे सांगितलं होतं तसं रुद्राचा स्वाहाकार केला, शिवलिंगाचा अभिषेक झाला आणि तिथे अग्निहोत्राचे जनक जे आहेत, म्हणजे अग्निहोत्राचे आपल्या जे गजानन महाराज जे आहेत अक्कलकोटचे, तर त्यांची तिथे मूर्ती आहे मार्बलमध्ये केलेली. आणि मी त्या मूर्तीच्या तिथे गेलो, दर्शन घेतलं आणि आपण काहीतरी वेड्यासारखं बोलतो तसं मी त्या गजानन महाराजांच्या पायावरती डोकं ठेवून त्यांना सांगितलं की म्हटलं तुमचं माझ्यावरती लक्ष असल्याची मला प्रचिती द्या. खरं सांगायचं म्हणजे असं काही बोलायची खरं तर गरज नव्हती. आपण असं कधीच कुठल्याच ठिकाणी असं बोलू नये, पण माझ्याकडनं अनावधानाने ते बोललं गेलं.
आणि मी महाराजांना म्हटलं की तुमचं माझ्याकडे लक्ष असल्याची मला एक प्रचिती द्या. आणि आम्ही तिथून दर्शन घेतलं. आम्ही सगळे पुण्याला आलो. 2 दिवसानंतर काय घडलं म्हणजे त्या घटनेने तिथून माझ्या आयुष्याला किती मोठा टर्न. 2 दिवसानंतर मला पहाटे 6-6:30 वाजता मला एक आउट ऑफ इंडियाचा कुठला तरी फोन आला. मला कळत होतं की हा कुठला तरी आउट ऑफ इंडियाचा कॉल आहे. पण सकाळी सकाळी आल्यामुळे मी घेतला. तर त्याच्यावर एक अशी वृद्ध व्यक्ती ते म्हणले मी सुपेकर बोलतोय. तर ही सुपेकर नावाची व्यक्ती त्या आवाजावरून कळत होतं हे साधारणपणे 85-90च्या घरामध्ये असलेली व्यक्ती असावी. तर ते मला म्हणले की तुम्ही शेखर साने का? म्हटलं हो. म्हणजे तुमचा हात दुखतोय का? हो म्हटलं हात दुखतोय. म्हटलं माझा 3 महिन्यापासून म्हटलं मला हाताला त्रास होतोय. तर म्हणूनच तुम्हाला फोन केला. महामुश्किलीने म्हणे तुमचा नंबर मला मुंबईतनं मिळाला आहे आणि म्हणे माझ्या सद्गुरूंनी सांगितलं की तुमचा हात दुखतोय आणि तुमच्याकडे बघायला सांगितलंय. तर मी म्हटलं काय करू म्हटलं मी. तर म्हणे तुम्ही काहीच करू नका म्हणे. उद्या तुमच्याकडे मी एका माणसाला पाठवतो म्हणे कोल्हापूरवरनं. तर कोल्हापूरवरनं एक खाडीलकर नावाचे सद्गृहस्थ माझ्याकडे पुण्याला आले. आणि तोपर्यंत मला हे सुपेकर कोण मला काही फारशी माहिती नव्हती. फक्त मला आश्चर्य वाटलं की हे सुपेकर काका असे डायरेक्ट आपल्याला कसे काय विचारत. मी त्यांना म्हटलं तुमचे सद्गुरू कोण? तर ते म्हणले अक्कलकोटचे गजानन महाराज. तर मला एकदम स्ट्राईक झालं. म्हटलं गजानन महाराजांनी तर देह ठेवला. मग मी त्यांना पटकन विचारलं म्हटलं गजानन महाराजांनी कसं काय? त्यांनी तर देह ठेवलाय म्हटलं. तर ते म्हणले तुम्हाला काय करायचं म्हणले. मला माझ्या सद्गुरूंनी मला जसं सांगितलं तसं मी तुम्हाला सांगतोय. आणि मग माझ्या लक्षात आलं की हे खूप पोचलेली व्यक्ती असावी आणि महाराजांचे लाडके असल्यामुळे त्यांना डायरेक्ट महाराजांनी जो मेसेज दिला तो आपल्यापर्यंत आला आहे. आणि मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे दुसरीशी खाडीलकर नावाची एक व्यक्ती माझ्याकडे आली आणि कुठल्या तरी एका मला अजमेरा हाऊसिंग सोसायटी पिंपरीला ते एका ठिकाणी घेऊन गेले. तिथं कसली तरी पूजा त्यांनी माझ्या हातनं केली. आणि पूजा केल्यानंतर तिथे त्या सुपेकर काकांचा परत फोन आला लंडनवरनं आणि ते म्हणले की आता ती पूजा झाली आहे म्हणले तुझा हाताचं मार्गी लागला आता तुला काही होणार नाही म्हणले. तर मला इतकं आश्चर्य वाटलं. काहीतरी म्हटलं की एवढ्या अर्ध्या तासाच्या पूजेने हाताचं मार्गी लागलं. ते म्हणे हो म्हणे आता तुला काही उपाय करायची गरज नाही. घरी आलो आम्ही. त्या दिवशी रात्री ते खाडीलकर माझ्याकडे मुक्कामाला थांबले होते. ते दुसऱ्या सकाळी उठून निघून गेले. सकाळी मी उठून जसा 8-8:30ला मी बघितलं तर माझ्या हाताच्या मुवमेंट पूर्ण नॉर्मलाइज झाल्या होत्या. आणि जो 3-3.5 महिना हात माझा बँडेजमध्ये बांधलेला होता. मला त्या दिवशीपासून आज तागायत कार्पल टनेल सिंड्रोम नाही काही नाही. 3.5 महिने जे मी फक्त डॉक्टर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ऑपरेटिव्ह ट्रीटमेंटसाठी फिरत होतो ते कुठल्या तरी एका छोट्या उपायाने त्या सुपेकर काकांनी ते सगळं माझं दूर करून टाकलं. आणि मग या सुपेकर काकांचा मला परत फोन आला. मग ते फोनवर आले की ते अर्धा तास 1 तास 1.5 तास कधी कधी 2-2 तास बोलायचे. आणि त्यावेळेला माझं कामाचं स्वरूप आणि माझं एकूणच येणारे खूप जास्तीचे फोन येणारी माणसं आणि माझं सगळं काम जे आहे ते कॉन्सन्ट्रेशनचं असल्यामुळे मला खूप बोर व्हायचं की इतक्या मनुष्य कंटिन्युअसली माझ्याशी फोनवरती ते आजोबा बोलायचे. मी शेवटी त्यांना मला कधी कधी मला बोर व्हायचं शेवटी त्यांना टाळता यायचं नाही मला कारण ते इतकी आध्यात्मिक माहिती मला सतत देत होते. मग मी माझ्या एका स्टुडिओमध्ये प्लास्टिकच्या पिशवीमध्ये मोबाईल टांगून ठेवला होता आणि ते सतत बोलत असायचे. मी फक्त ऐकत असायचो. हू करत मी माझं काम चालू ठेवायचो. मग त्यांच्याकडनं मला अध्यात्मातलं खूप सारं वेगवेगळ्या प्रकारचं नॉलेज मिळत होतं. आणि एक दिवशी त्यांनी मला सांगितलं की माझ्याकडे 1800 शिवलिंग आहेत. मग आणि ते मला नर्मदेवरती इतकी विस्तृत स्वरूपामध्ये माहिती देत होते. सतत मला नर्मदेतले वेगवेगळे अनुभव सांगायचे. मी एक दिवशी त्यांना विचारलं की तुमच्याकडे एवढी शिवलिंग आहेत तुम्ही नर्मदेवर एवढं बोलता तुमचं एवढं कसं काय म्हणलं एवढा अभ्यास आहे. तेव्हा ते मला म्हणले माझी नर्मदेवरती PhD आहे. नर्मदेवरती PhD म्हटल्यानंतर मला म्हणजे मी तिथूनच हात जोडले की म्हणले एवढी मोठी विभूती आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आली. आणि मग त्याच्यानंतर त्यांचे माझे खूप चांगले सूर जमले. मग एक दिवशी ते मला म्हणले मी जर पुण्यामध्ये आलो तर माझ्याकडचं एक सुंदर शिवलिंग मला तुला द्यायचं आहे. ते जर द्यायला आलो तर तुम्हाला एअरपोर्टला घ्यायला येशील का. तर माझ्या सख्ख्या भावाला माझ्या मुंबईतला एक मित्र होता समीर म्हणून त्याला आम्हाला तिघांना त्यांनी शिवलिंग देतो असं कमिट केलं. मग त्यांना एअरपोर्टवरती घ्यायला गेलो. मग त्यांनी पुण्याला येऊन मला अतिशय सागर संगीत पूजा करून एक जवळपास एवढं मोठं शिवलिंग म्हणजे आणि 12 इंच 8 ते 12 इंच 10 ते 12 इंच उंचीचं मोठं शिवलिंग त्यांनी मला प्रसाद म्हणून दिलं की ज्याच्यावरती चंद्रकोर आणि भस्माचे पट्टे होते. तर हा अनुभव असा विलक्षण होता की ज्याच्यामुळे मला काही न करता माझ्या हाताचं संपूर्ण हे बरं झालं. तोच काळ होता की ज्याला माझ्या स्टुडिओमध्ये मी एक रेंटल स्टुडिओ घेतलेला होता. तिथे माझं सतत काम चालू असायचं. आणि मोबाईल मला वाटतं त्याला नुकताच आलेला होता माझ्याकडे नुकताच घेतलेला होता. असा तो ठोकळा मोबाईल त्यावेळेला असायचा. माझा एक सुधीर पाटील नावाचा मित्र ज्ञानेश्वरी माऊलींच्या वरती त्याचा अतिशय दांडगा अभ्यास वेगवेगळ्या संत चरित्राचा अभ्यास आणि डॉक्टर VP गोखले नावाचे जे पुण्यात सत्पुरुष आहेत ज्यांच्या ते युरॉलॉजिस्ट VP गोखले ज्यांच्या हॉस्पिटलमध्ये
डॉक्टर धनेश्वर शंकर महाराजांचे जे शिष्य होते ते त्यांच्या हॉस्पिटलमध्ये काही शेवटचे त्यांचे काही दिवस असताना ते तिथे ॲडमिट होते. आणि हे डॉक्टर व्ही पी गोखले पण फार मोठे सात्विक आणि मोठे सत्पुरुष आहेत. आणि सुधीर पाटील त्यांचा लाडका शिष्य होता. सुधीर माझा खूप जवळचा मित्र होता आणि तो वेगळ्या संत सत्पुरुषांची चरित्र वाचायचा. एक दिवशी त्याचा मला फोन आला. मला म्हणे, शेखे आता एक पुस्तक वाचतोय म्हणे सत्यसाई बाबांवरचं. काय कसं काय रे म्हणे हे प्रकरण. तर त्यांनी असं म्हणता क्षणी मी त्याला म्हणलं, प्रकरण? अरे म्हणलं असं बोलू नको म्हणलं, सत्यसाई बाबा हे अवतारी सत्पुरुष आहेत म्हणलं आणि त्यांच्याबद्दल तू म्हणलं असा भाव ठेवून वाचू नको, नाहीतर पुस्तकच वाचू नको म्हणलं. हे प्रकरण नाही आहे म्हणलं, हे अवतारी विभूती आहे आणि त्या श्रद्धेने वाच. तो फोनवरनं माझ्याशी, तो NIBM रोड मुंडव्याला त्याच्या साईटवरती होता आणि मी माझ्या स्टुडिओमध्ये होतो. तर मी त्याला म्हणलं, ते निस्संशय अवतारी सत्पुरुष आहेत, तुझी श्रद्धा जागी ठेव. असं म्हणत असताना त्याच्यासमोर तिथे एक अतिशय भिकारी दिसणारी एक व्यक्ती त्याच्यासमोर तिथे आली आणि ती व्यक्ती समोर आल्यानंतर ह्याच्या मनात एकदम आलं की कोणतरी गरीब व्यक्ती दिसतीये म्हणून खिशातनं 5 रुपये काढले आणि तो द्यायला लागला. द्यायला लागल्यानंतर त्या व्यक्तीने, ज्या व्यक्तीला तो 5 रुपये देत होता, त्यांनी त्याच्या खिशातनं 100 रुपये काढले आणि सुधीर पाटीलच्या हातात ठेवले. आणि त्यांनी त्याची जो शर्ट घातला होता त्या शर्टाच्या अशा वरच्या बाजूला अशी बंडी होती आणि त्यांनी आतल्या बाजूला सत्यसाई बाबांचे ते फोटो ठेवलेला होता. त्याने तो असा शर्टाचं बटन काढलं आणि असा दाखवला आणि त्याला सांगितलं की इन्होंने भेजा है और ये देने के लिए बोला है. की जेव्हा तो माझ्याशी म्हणत होता की सत्यसाई का हे प्रकरण आहे, त्या क्षणी त्याला तिथे सत्यसाई बाबांकडे 100 रुपये तिथे माझ्यासमोर त्याला तिथे मिळाले. आणि तो मी हे सगळं मला फोनवरती सांगतोय आणि आम्ही दोघं थक्क झालो. आणि सुधीर मला म्हणला, अरे शेखा म्हणे पण बोलेपर्यंत म्हटलं त्यांच्या सत्यसाईंनी हा अनुभव इथल्या इथं दिलाय. म्हटलं मी तुला सांगितलं की ही लोक अवतारी सत्पुरुष असतात, आपली ओळखण्याची क्षमता नसते. सत्यसाई बाबांबद्दल मीडियामध्ये अनेक प्रकारचे त्यावेळेला कॉन्ट्रोवर्सी झाल्यात, पण खरं सांगू का त्याच्या पलीकडे जावं. कारण खरोखर तुम्ही जर सत्पुरुषांच्या सहवासात जर असाल तर काही वेळेला या लोकांचे तुम्हाला बाह्य स्वरूपावरती आपण जे जातो त्याच्यावरती तुम्हाला कधीच काही हाती लागत नाही. आणि सत्यसाई बाबा निस्संशयी अवतारी होते. मी ह्या क्षणीसुद्धा त्याच्यावरती अत्यंत ठाम आहे. मला त्यांच्या अत्यंत अलौकिक अनुभूती मला अनुभवायला एक सोडून मला 3 मोठे अनुभव त्यांचे मिळालेत आणि ते विस्तृत कधीतरी मी पुन्हा त्याचंही सांगेन. पण सत्यसाई बाबांच्या बद्दल मी एवढं नक्की सांगतो की अतिशय मोठी अवतारी विभूती. तुम्ही जर कधी यूट्यूबवरती गेलात आणि विभूती चमत्कार सत्यसाई विभूती चमत्कार नावाने एक क्लिप आहे की ज्याच्यामध्ये एका छोट्याशा मडक्यामधनं सत्यसाई बाबांनी शिर्डीच्या साईबाबांच्या मूर्तीला विभूतीचा अभिषेक केला होता. त्या मडक्यातनं साधारणपणे 25-30 मडके निघेल एवढी विभूती निघाली. सलग 3 मिनिटं, म्हणजे ते अशी पूर्ण मडकं उलटं करून त्याच्यातनं विभूती काढतात आणि ती आपल्या डोळ्यासमोर पडतीये. ती कमीत कमी सलग पुढचे 3 मिनिटं वगैरे ती विभूती त्याच्यातनं पडलेली आहे. आणि मी म्हणतो हे चमत्कार सुद्धा बाजूला ठेवावेत. नुसतं पुट्टपर्तीचं त्यांनी केलेलं कार्य जरी बघितलं ना ते इतकं अलौकिक आहे की आपण त्याचा विचार करू शकत नाही. आपण तो विषय हे ठेवू, कारण त्याच्यात खूप मी स्वतः घेतलेल्या अनुभूती आणि सत्यसाईंनी देह ठेवल्यानंतर गोपाळबाबा नावाचे एक सत्पुरुष आता नीडगट्टामध्ये होते, त्यांनी पण आता 3 महिन्याखाली देह ठेवला. माझ्या पेजवरती मी त्यांच्याबद्दल पोस्ट केलं होतं. आणि सत्यसाई बाबांनी देह ठेवताना गोपालबाबांना काही त्यांची ताकद देऊन गेले होते. त्यांचेही मी 3 वर्ष त्यांच्या खूप जवळनं त्यांचे अनुभव घेतलेत. आणि म्हणजे खरोखर अलौकिक, म्हणजे अशा विभूती आताच्या काळात सुद्धा आहेत आणि आपल्याला अनुभवता येतात, अनुभवायला मिळतात. मी असं वाटतं की हे आपलं कुठलं तरी मागच्या जन्मीचं भाग्य आहे. कारण जेव्हा तुम्ही त्या अनुभूती घेताना त्यानंतरच कळतं की हे सत्पुरुष बाह्य स्वरूपात जसे दिसतात तसे नाहीत. कारण ह्यांची आतली स्वरूपं खूप वेगळी असतात. हे बाहेर दाखवून ते तुम्हाला त्यांच्या मायेच्या याच्यामध्ये त्यांच्या जवळ येऊ न देण्यासाठी ही रूपं धारण करतात. तुम्ही अगदी शंकर बाबा जरी बघितले तरी ते तसेच होते, शिले महाराज तसेच होते, साईबाबासुद्धा असे फाटके कपडे किंवा अतिशय जाड मळकट कपडे घालून बाह्य स्वरूपामध्ये यांना ओळखणं फार कठीण असतं. आणि ही लोक कधीच तुम्हाला गजानन महाराजसुद्धा दिगंबर राहायचे, स्वामी महाराजसुद्धा दिगंबर असायचे, तर यांची शिवराळ भाषा असते. ह्याच्यातनं ही लोक तुम्हाला सर्वसामान्य समाजाला दूर ठेवतात की त्यांना जी जवळ लोक पाहिजेत त्यांनाच ते त्याच्यातनं जवळ करत असतात. पण अनुभव मात्र ते तुमच्या जवळ येणाऱ्या भक्ताला सातत्याने देतात. पुण्यामध्ये आत्ता पुणे स्टेशनवरती मस्तान बाबा नावाचे एक सत्पुरुष आहेत, अतिशय मोठे अवलिया आहेत ते. त्यांच्याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगतो, ते आता इथे पुण्याच्या तिथे स्टेशनवरती असतात. त्यांच्याबद्दल असं ऐकिवात आहे की त्यांनी मागच्या 25-30-40 वर्षामध्ये कधी स्नान केलेलं नाही आहे.
आपण एक दिवस आंघोळ नाही केली तर आपला स्वतःला अंगाला वास येतो की आपल्याला सहन होत नाही. ह्या मस्तान बाबांच्या बद्दल असं आहे की 35-40 वर्षात अंगाचं कधीही स्नान केलं नाही, पण त्यांच्या अंगाला कुठलाही वास येत नाही आणि कधी कधी त्यांच्या अंगाचा सुगंध येतो. आणि त्यांचं शरीर बाहेरनं अशा अंगावरती मळाची पुटं लागलेली दिसतात अंगाला, तरी सुद्धा स्मेल येत नाही. त्यांच्या अंगावरचं ते जे टॉवेल गुंडाळतात तो सुद्धा 3-3, 6-6 महिने धुतलेला नसायचा, त्याला सुद्धा कधी वास येत नाही. आणि लोकांना इतके मोठे त्यांचे अनुभव आत्तासुद्धा येतात. अनेक वेळा शंकर महाराजांच्या भक्तांना, साईबाबांच्या भक्तांना त्यांचे अनेक ठिकाणावरनं दृष्टांत होतात की ज्या दृष्टांतामध्ये ते त्यांच्या दर्शनासाठी स्टेशनवरती येतात आणि अशा अनुभूती घेतात की ज्या प्रत्यक्ष गजानन महाराजांच्या काही भक्तांना त्यांनी असे अनुभव दिलेत की गजानन महाराजांचा भक्त तिथं आला असताना त्यांनी संपूर्ण हातात आटली बिरडी होती ती जमिनीवरती ओतली आणि जमिनीवरच्या मातीमध्ये कालवली आणि त्याच्यातलीच काही अन्नाची शीतं त्यांनी मुठीने खाल्ली आणि नंतर ते ताटात भरून त्याला परत दिलं. तर ह्यांच्या बाहेरच्या कुठल्याही लिलांवरनं खरं सांगायचं म्हणजे ही लोक काहीच कळत नाहीत. मला आठवतं की आपण काहीतरी कधीतरी आपले कर्म, आपली स्वतःची कर्म आपण दूषित करत असतो, पण कधी कधी आपण अशी काही खोटी वाक्य बोलतो की जी या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यामध्ये किंवा अभिप्रेत नसतात, कधी कधी आपल्याकडनं ती बोलली जातात. असंच एक गोष्ट मला माझी त्यावेळेला अशी एकदा अनुभवता आली होती. माझ्या एका मित्राबरोबर आम्ही एका झेरॉक्सच्या दुकानात उभे असताना मला माझ्या एका मित्राचा फोन आला. तो मित्र आज हयात नाही आहे म्हणून त्याचं मी नाव सांगतो. सचिन रास्ते नाव होतं. स्वामी महाराजांचे अतिशय सुंदर अभंग, साईबाबांचे स्वामी महाराजांचे अतिशय सुंदर अभंग तो गायचा आणि स्टेज प्रोग्राम करायचा. खूप चांगला गायक होता आणि अतिशय सात्विक होता. तर या सचिननी मला एकदा फोन केला आणि मला म्हटलं की शेखर म्हणे मला आत्ता 500 रुपयाची गरज आहे, तर तू मला पैसे देऊ शकशील का? आणि तर खरं सांगायचं म्हणजे माझ्याकडे त्यावेळेला माझी अशी स्थिती होती की 500 रुपयाला सुद्धा मी खूप महाग होतो. आणि मी पटकन त्याला म्हटलं की हो रे, म्हटलं मी आत्ता एकांकडे पेंटिंग ठरवायला आलो आहे साईबाबांचं आणि ते मला आत्ता ॲडव्हान्स देणार आहेत. त्यांनी ॲडव्हान्स दिले की म्हटलं मी तुला नक्की पैसे देतो. म्हटलं ते म्हणजे कुठलं चित्र करतोय? अरे म्हटलं त्यांनी मला साईबाबांचं म्हटलं मला द्वारकामाईतलं चित्र करायला सांगितलं आहे. तर मी त्याला मुद्रा वगैरे सांगितली की साईबाबा खाली बसलेले आहेत आणि अशी मुद्रा म्हटलं मी पेंटिंगमध्ये करतोय. हो का म्हणे. मग म्हटलं मी मला त्यांनी ॲडव्हान्स दिला की म्हटलं मी तुला लगेच त्यातले काही पैसे तुला म्हटलं मी देईन म्हटलं आल्यावर. फोन कट केला. माझा बरोबरचा मित्र होता. म्हटलं तू त्याला काय सांगितलं की साईबाबांचं चित्र ठारे? म्हटलं तो सचिन आहे ना म्हटलं आपल्या वर्गातला, त्याला म्हटलं आता पैसे पाहिजे तर मला त्याला नाही म्हणायची हिंमत होत नाही आहे. म्हटलं बोललोय म्हटलं आता रेटून खोटं असं फोन बोललो. त्याला दुसरा फोन मला लगेच त्यावेळेला आला मोबाईलवरती आणि समोरची व्यक्ती मला म्हणली की शेखर साने का? म्हणजे मला तुमच्याकडनं चित्र करून पाहिजे आहात. म्हणजे तुम्ही आत्ता कुठे आहेत? म्हटलं मी पुण्यामध्ये कुंटेकर रोडला आहे. ते म्हणे मी तुमच्याच पुढं अप्सरा हॉटेलमध्ये आत्ता इथं बसलो आहे, मला तुम्ही आत्ता भेटू शकाल का? आम्ही त्याला भेटायला गेलो. तो म्हणे मला एक आत्ता तुमच्याकडनं चित्र करून पाहिजे आणि मला ते थोडं अर्जंट आहे. म्हटलं कसलं चित्र आहे? ते म्हटलं साईबाबांचं. बरं म्हटलं करीन ना. म्हटलं कुठली मुद्रा करायची? ते म्हणे द्वारकामाईतले शिर्डी साईबाबा बसलेत ना म्हणे तसं चित्र म्हणे मला पाहिजे. म्हणजे मी जे थाप मारली 10 मिनिटापूर्वी त्याच मुद्रेमध्ये साईबाबांचं चित्र मला पुढच्या अर्ध्या तासात माझ्या हातामध्ये आलेलं होतं. आणि ज्या माणसाने मला सांगितलं तो मला म्हणला हे 3 दिवसात मला करून पाहिजे, तर देऊ शकाल का? म्हणजे मला एका खूप मोठ्या व्यक्तीला ते द्यायचं आहे आणि मी कोण ते तुम्हाला सांगणार नाही, तर मला चित्र लवकर करून द्या. आणि त्यांनी मला तिथले तिथे 1000 रुपये काढून दिले आणि मला म्हणे तुम्ही मला चित्र सुरू करा, मला 3 दिवसांनी मला अर्जंट आहे ते करून द्या. मला इतकं आश्चर्य वाटलं की आपण एक आत्ता थाप मारली काय आणि पुढच्या 15 मिनिटामध्ये माझ्या हातामध्ये 1000 रुपये येत आहेत. मग तसेच तो माझा मित्र आणि मी त्या सचिन रास्तेच्याकडे गेलो. म्हटलं आपण त्याच्या नावानेच थाप मारली आहे आणि साईबाबांनी लगेचच्या लगेच मला ती रक्कम तिथल्या तिथे दिली आहे. त्याला असं म्हणूया की त्याला देण्यासाठीच त्यांनी दिली होती. मी तसाच उठलो, त्याच्याकडे गेलो, त्याला पैसे दिले आणि विचार केला की हे आपण छोट्या छोट्या चुका करत असतो, छोटे छोटे काहीतरी शब्दात वाईट खोटं बोलून जातो, त्याच्यात सुद्धा सत्पुरुष आपली काळजी घेतात. मी अशा गोष्टी थोडंसं काय म्हणूया आपण की तर्कबुद्धी आपण सतत ठेवत असतो. आपण एखाद्या देवतेबद्दल त्याची उपासना करताना सुद्धा की मी इतकं करीन मग मला इतकं मिळू देत, किंवा तिथे सुद्धा आपण व्यवहार आपला चालू ठेवत असतो की मी एवढा जप करीन मग मला एवढं द्या. पण आपण असं कधीच विचार करत नाही की मी काहीच केलेलं नाही आहे तरी सुद्धा मला काहीतरी मिळतंय. कुठलंच कसलंही कर्म न करता, त्यांच्यासाठी काही न देता त्यांनी माझ्यापर्यंत दिलं, तेव्हा आपण त्याचं थँक गिव्हिंग करतो का? मी 100% सांगतो आपण करत नाही. मी माझ्यावरनं सांगतो. मला असं वाटतं की काही मागून काही येत नसतं. कारण ज्याला मागायचं आहे
त्याला सगळं माहिती आहे तुला काय द्यायचं आहे, त्याच्या पलीकडे काय आहे हे हे त्याला माहिती आहे की तुला काय हवं आहे नेमकं. आणि आपण जे मागतो ना ते खूप क्षुद्र असतं, म्हणजे खूप मटेरियलिस्टिक असतं, खूप छोटं असतं. आपलं वैचारिक दारिद्र्य आपण त्याच्यापुढे प्रकट करत असतो. त्या आनंदनाथांच्या अभंगात एका ठिकाणी ते म्हणतात, म्हणजे ते अशा अर्थी अभंग आहे की ते म्हणतात की कामधेनूकडे कडे गेला आणि मागितलं काय तर ताक मागितलं. अशा अर्थी तो एक अभंग आहे. तर ती साक्षात कामधेनू स्वरूपात सद्गुरू तुझ्या जवळ आहेत आणि तू मागताना त्यांच्याकडे का मागतोय का तर मला ताक दे म्हणून. तर असं शक्यतो होऊ नये. मला त्या रिलेटेड किती अजून एक आठवणीतला अनुभव सांगतो. 2001च्या सुमाराला माझं काम, माझ्या सासऱ्यांच्या घरातनं बाहेर पडून मी एक छोटीशी भाड्याची जागा घेऊन आम्ही तिथे काम चालू केलं. आणि पहिलं चित्र तिथे माझं मी अक्कलकोट विराट रूप महाराजांचं तिथे केलं होतं. आणि माझ्या दोन्ही चित्रांच्या सुरुवातीला मी नवचंडी याग केले होते. आणि ह्या नवचंडी यागांच्या वेळेला मला पहिला याग मी केला तो पुण्यातल्याच एका गुरुजींनी केला होता. आणि दुसरा जेव्हा मी याग केला तेव्हा माझ्याकडे काशीवरनं एक ब्राह्मण आमच्याकडे आले होते. माझ्याकडे जो ब्रह्मवृंद आला होता त्याच्यातल्या एकांबरोबर एक 90 वर्षाच्या पुढच्या वयाचे एक काशीवरनं एक वृद्ध ब्राह्मण आमच्याकडे आले होते. आणि जेव्हा मी नवचंडीचा संकल्प सोडायला ते स्वतः बसले आणि संकल्प सोडताना त्यांनी माझ्या हातात पाणी आणि अक्षता दिली आणि मला संकल्प म्हणून घेतला. आणि मला म्हटले कशासाठी संकल्प करायचा आहे. म्हटलं मला महाराजांचं जे दरबारचं चित्र मी विराट रूपाच्या वेळेला म्हटलं नवचंडी केला होता आणि आता म्हटलं मला अक्कलकोट दरबार नावाचं मोठं 8 फूट पेंटिंग करायचं आहे आणि मला अशी अक्कलकोटलाच अर्पण करायचं आहे, त्यामुळे मला त्याच्यासाठी नवचंडी करतोय. तर ते मला म्हणले की तुमची ऐहिक कामना असेल तरच तुम्हाला म्हणले नवचंडी करता येईल, पारमार्थिक कामनेसाठी तुम्हाला नवचंडी करता येणार नाही. मला हे सगळं खरं नवीन होतं. ते मला म्हणले तुम्ही ऐहिकातली गोष्ट असेल तर म्हणले नवचंडी करू शकता, स्वामींचं चित्र करता ही पारमार्थिक गोष्ट आहे, तर पारमार्थिक गोष्ट असल्यामुळे तुम्ही म्हणले नवचंडी करू शकणार नाही. तर मी म्हटलं महाराज म्हटलं मी मागच्या नवचंडी केलं होतं तेव्हा असं काही कोणी सांगितलं नाही. मग ते म्हणले तुमचं घर स्वतःचं झालं आहे का, हे स्वतःचं घर आहे का. नाही म्हटलं भाड्याचं घर आहे. मग तुम्ही म्हणे एक काम करा, नवचंडीमध्ये तुम्ही घर मागा जगदंबेला आणि आपण हे तुमचं चित्र चांगलं होऊ दे, आपण असं त्याच्यामध्ये तिच्याकडनं आशीर्वाद मागू. तर म्हटलं तुम्ही काही करा, म्हटलं मला माझं चित्र चांगलं होण्यासाठी नवचंडी करायचं आहे. मग त्यांनी संकल्पामध्ये घरासाठीचा हे घेतला आणि त्याच्यातच ते म्हणले की स्वामींना की तुमचं चित्र हे शेखर जाणे करतायत तर ते त्यांचं त्याच्यात चांगलं होण्यासाठी त्यांना तुम्ही भरभरून त्यांचा आशीर्वाद देऊन त्यांच्या पाठीशी उभे राहा, असं संस्कृतमध्ये त्यांनी तो संकल्प सोडून घेतला. आणि संकल्प झाल्यानंतर ते पुढच्या क्षणाला मला म्हणले झालं म्हणे आता आपलं पूर्णावती झाली आमच्या यज्ञाची. पूर्णावती झाल्या ते मला म्हणले आता तुमचं म्हणले पूर्णावती झाली, हे चित्र तुमचं म्हणले अक्कलकोटला पोहोचलं की तुमचं घर होईल म्हणले. आणि ज्यावेळेला माझी अशी परिस्थिती होती की माझ्या अकाउंटला बँक बॅलन्स 2,000-5,000 रुपयाच्या वरती नव्हता, तेव्हा ते मला म्हणले की तुमचं चित्र पूर्ण झालं की तुमचं म्हणले स्वतःचं घर होईल. तर मी अतिशय कुत्सित त्यांच्याकडे बघून हसलो. म्हणलं आता तुम्ही म्हणतात तर नक्की होईल म्हणलं, कारण म्हणलं श्रद्धा तर ठेवायला पाहिजे. आणि तर माझं चित्र पूर्ण होत आलं. आणि माझा किशोर नावाचा एक अतिशय जवळचा मित्र आहे लहानपणापासूनचा, तर तो त्याच्या बॉसला घेऊन माझ्याकडे आला आणि मला म्हटलं शेखर त्यांचं म्हणे परमहंसनगरमध्ये घर विकायचं आहे, तर म्हणे तुझं म्हणे त्यांची किल्ली तुझ्या इथं ठेवतो, कारण त्यांना म्हणे प्रत्येकाला इथं यायला जमत नाही आहे, ते कस्टमर पाठवते तुझ्याकडे येतील. मग ते त्यांना घेऊन माझ्याकडे आले आणि माझी सगळी चित्र वगैरे बघितली. मग ते मला ते संजय वासुदेव ज्यांचं घर मालकीचं होतं ते मला म्हणले की माझी आजी पण खूप स्वामी भक्त होती आणि तुम्ही स्वामींची एवढी सुंदर चित्र काढताय, म्हणजे तुम्हीच का नाही माझं घर घेत. तर मी म्हटलं अहो म्हटलं मला घर घेणं इतकी म्हटलं माझी परिस्थिती नाही, म्हटलं माझी आत्ता तरी कपॅसिटी नाही म्हटलं माझी. नाही म्हणे तुमची कधी कपॅसिटी होऊ देत म्हणे, मी तुमच्यासाठी थांबायला तयार आहे, ही किल्ली म्हणे तुमच्याकडेच ठेवा आणि जेव्हा तुमची कपॅसिटी होईल तेव्हा म्हणे आपण घर करू. तर मी त्यांना खूप नाकारायचा प्रयत्न केला, पण त्यांनी अतिशय मला काय म्हणतात अतिशय प्रेमाने ते ऐकायलाच तयार होईना. ते मला म्हणले तोपर्यंत घराची चावी तुमच्याचकडे ठेवा, घरही तुम्हीच वापरा आणि तुमची पैशाची सोय झाली की म्हणे आपण म्हणे ॲग्रीमेंट करून टाकू. आणि इकडे दरबारचं चित्र माझं कंप्लीट होत आलेलं होतं आणि त्यांनी माझ्याकडे ती किल्ली ठेवून गेले. आणि जसं चित्र पूर्ण झालं आम्ही अक्कलकोटला जाताना माझा एक संजय मुळे नावाचा मित्र होता, त्याला बोलून मी म्हटलं अरे म्हणलं मी बँकेत विचारलं तर ते म्हणले तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरावा लागेल. तोपर्यंत मी इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे काय हे मला माहिती नव्हतं. इन्कम टॅक्स रिटर्न्स मी भरलेले नव्हते. 2001 सालची गोष्ट आहे, 2003 सालची गोष्ट आहे. इन्कम टॅक्स भरले नव्हते म्हणून त्या काळात अशी सोय होती, म्हणजे आता का सगळा काळ बदलला आहे, त्या काळी एका वर्षात 3 वर्षाचे रिटर्न भरता यायचे. तर माझ्या मित्रांनी त्याचे कोणतरी CA मला गाठवून दिले, त्यांनी माझे 3 वर्षाचे रिटर्न 1 वर्षात भरले. माझी फाईल तयार केली. माझी एक बहीण आहे, तिला शब्द टाकला, तिने मला विजया बँकेत बोलवलं. अक्षरशः एका दिवसात माझं लोन झालं आणि मी अक्कलकोटला चित्र अर्पण करून मी फक्त पुण्याला पोचलो
त्याच्या 10व्या दिवशी माझं लोन सँक्शनची फाईल तयार होती. लोन सँक्शनची फाईल सबमिट करून अक्कलकोटचं चित्र अर्पण करून मी पुण्याला आल्यानंतरच्या बरोबर 1 महिन्यानी मी माझ्या स्वतःच्या घरामध्ये शिफ्ट झालो होतो. की जेव्हा माझ्या खिशामध्ये 3 ते 5 हजार रुपये माझ्या अकाउंटला नव्हते, त्याच्यानंतरच्या बरोबर 3ऱ्या महिन्यात स्वतःचं घर. आणि नवचंडी याग केल्यानंतर घराचा आकडासुद्धा मला 18 नंबर मिळाला होता. गमतीचा भाग असा की ते गुरुजी मला म्हणले होते की नवचंडी झाला आता तुझं घर होईल, आणि मी अतिशय कुत्सित हसलो होतो. ही सगळी ब्राह्मण जेव्हा नवचंडी झाल्यानंतर आम्ही त्या ब्राह्मण भोजन त्यांचं जेव्हा चालू होतं, तर नुकतं त्याला आंब्याचा सीझन होता म्हणून आम्ही त्याला सगळ्या ब्राह्मणांना जेवायला तिथे ताटामध्ये आंब्याचा रस वाढला होता. आणि ते जे वृद्ध ब्राह्मण होते त्यांनी मी जेव्हा वाढायला गेलो तेव्हा त्यांनी मला विचारलं की आजोबांनी आंब्याची झाडं लावली आहे, तुम्ही आंबे खाताय म्हणले. तर मी म्हटलं गुरुजी मला कळलं नाही तुम्ही काय म्हणताय. ते मला म्हणले आजोबा काय करत होते. ते म्हणले मी म्हटलं ज्योतिषी होते. नाही म्हणे अजून काय करते, अध्यात्मात काय करत होते. म्हटलं ते त्यांची म्हटलं 56 वर्ष गायत्रीची उपासना होती. मग ते हसायला लागले. आता कळलं का म्हणे तुम्हाला की आजोबांनी आंब्याची झाडं लावली, तुम्ही आंबे खाताय म्हणजे काय. तर ते आंबे तुम्ही आत्ता खाताय आणि त्याची तुम्हाला फळं कायम आयुष्यभर चाकायची आहेत. तर आपल्याकडे जी म्हणतात ना की दत्त संप्रदायाची उपासना ज्यांच्या घरात चालू असते त्यांच्या पुढच्या 7 पिढ्या तरुण जातात. तर गायत्री दत्त उपासना जिथे कुठे साधना किंवा उपासना चालते त्यांच्या 7-7 पिढ्या त्यांच्या पुण्याईवरती तरुण जातात. आणि हा सुद्धा एक खूप मोठा अनुभव माझ्यासाठी होता की आपण साधना मार्गावरती जर असू तर किती विनाशायास गोष्टी घडत जातात. आपल्या पाठीमागे आपली जी पूर्वपुण्य म्हणून आपण ज्याची नेहमी उल्लेख करतो, तर पूर्वपुण्य सुद्धा तुमच्या वाट्याला कधी येते माहिती का, किंवा तुम्हाला पूर्वपुण्यही असलेला जन्म तुम्हाला कधी मिळतो. तर जेव्हा ह्या जन्मातलं तुमचं कर्म खूप चांगलं होतं तेव्हा पुढचा जन्म मिळताना या गोष्टी आपोआप तुमच्यासाठी घडून येतात. म्हणजे अगदी अजूनही एक अशी चांगली सांगायची गोष्ट, माझी एक 96 वर्षाची आजी होती निर्मला वैद्य नावाची, मुंबईमध्ये शिवाजी पार्क दादरला ती राहायची आणि ती एकटी राहायची. तिचा मुलगा म्हणजे माझा मामा तो अमेरिकेमध्ये जवळपास मागची 60 वर्ष अमेरिकेत आहे. आणि ती आजीकडे माझं नेहमी तिथे जाणं व्हायचं. तर माझ्या लहान मुलाला घेऊन मी तिच्याकडे पहिल्या गेलो होतो. तर माझ्या मुलाची त्याला अनेक संस्कृत स्तोत्र पाठ होती. त्याला तो 2-3 वर्षाचा होता आणि अनेक संस्कृत स्तोत्र त्याच्याकडनं मी पाठ करून घेतली होती. तर तिने मला विचारलं की हा एवढा छोटा याचे एवढं कसं काय रे म्हणे एवढं पाठांतर. तर मी तिला पटकन सांगितलं, म्हटलं अगं काही नाही, म्हटलं त्याचं मी लहानपणी प्रज्ञावर्धन स्तोत्र त्याच्याकडनं करून घेतलं होतं. प्रज्ञावर्धनमुळे म्हटलं त्याचं पाठांतर खूप चांगलं आहे म्हटलं. तर ती म्हणे ते काय प्रज्ञावर्धन आहे ते मला शिकव. जेव्हा तिचं वय 90ीत होतं तेव्हा ती मला म्हणली प्रज्ञावर्धन शिकव. तर मी म्हटलं आता तू हे प्रज्ञावर्धन शिकून आत्ता काय करणार. तर ती मला एक वाक्य त्याला बोलून गेली. ती मला म्हणली की अरे ते प्रज्ञावर्धन स्तोत्र आपण आत्ता केलं ना म्हणे, आता ठीक आहे म्हणे, आता म्हणे माझं जरी 85च्या पुढे वय झालेलं असलं तरी म्हणे आपण आत्ता जर प्रज्ञावर्धन केलं ते पाठ केलं ना तर आत्ता जर आपला मेंदू परत तल्लक झाला तर पुढचा जन्म घेताना म्हणे आपल्याला तल्लक मेंदू मिळेल, कारण आत्ता केलेली आपली उपासना पुढच्या जन्मातल्या मेंदूला पुढे ट्रान्सफर होईल. मी हा विचार ऐकून सुद्धा इतका चकित झालो की काय ते लोकांची विचार करण्याची क्षमता असते की ती आजी मला एक मेसेज फक्त देऊन गेली की म्हणजे आपण जे म्हणतो ना की सगळे सत्पुरुष नेहमी सांगतात की तुम्ही उपासना साधनेतलं काहीही करा, कुठली गोष्ट वाया जात नाही. ती वाया जात नाही याचा अर्थ असा असतो की तुम्ही करत राहायचं. जसं ते कबीर म्हणतात की सत्कर्म कर और दर्या में डाल. तो दर्या आहे, त्याच्यात तुम्ही फक्त टाकत राहा, तुम्ही तुमचं पुण्य करत राहा, ते त्याच्यात पुण्याचं त्या सगळ्या सागरामध्ये सोडत राहा. आज नाही उद्या ते फलद्रूप होतं. ती जी बीजं असतात ती त्याच्या नेमक्या वेळेला अंकुराला लागतात आणि ते तुम्हाला कधी फलद्रूप होईल आणि त्याच्यातनं तुम्हाला कधी त्याची प्रचिती मिळेल हे तुम्ही सांगू शकणार नाही. जेव्हा मी अक्कलकोट दरबारचं चित्र माझं शेवटच्या टप्प्याला आलं होतं, अक्कलकोट दरबारच्या चित्रामध्ये महाराज कमळाच्या शेजेवरती पहुडलेत आणि सगळे देव त्यांच्या बाजूनी उभेत आणि लक्ष्मी त्यांचे पाय चेपटी आहे, विष्णू हात जोडून उभेत, ब्रह्मदेव त्यांच्या पादुकांच्या तिथे पादुका सांभाळत आहेत, शिव आणि पार्वती हात जोडून उभेत. हे खरं म्हणाल तर एक मोठं धारिष्ट असलेलं चित्र माझ्याकडनं त्याला महागणपती रूपातलं स्वामींनी करून घेतलं. पण त्याला साजेसा अभंग मला आनंदनाथांच्या गाथेमध्ये मिळाला होता आणि त्या गाथेच्या अभंगावरनं मी महाराजांचं महागणपती रूपातलं चित्र करायचं धारिष्ट केलं. मला माझ्या अगदी घरात बायकोनी सुद्धा मला त्याला हे केलं होतं की तू एवढं भयंकर धाडसानी चित्र करतोय की ज्याच्यावरनं कॉन्ट्रोवर्सी निर्माण होईल, लोक तुझ्यावरती खूप ऑब्जेक्शन घेतील. मी म्हटलं ऑब्जेक्शन घ्यायचं काय की महाराजांनी जर स्वतःच त्या पद्धतीचे हे दिलेले आहेत आणि आनंदनाथांच्या अभंग मी त्याच्यासाठी रेफर करतोय. तो अभंग असा होता, अक्कलकोटीचे निधान ब्रह्माधिका दुर्लभ जाण, पूर्ण ब्रह्म निराकार तारक श्री गुरु अवतार, शिव म्हणे बापमाय आणिकाची कथा काय,
करजोडी लक्ष्मीपती आज्ञा वागवितो चित्ती, ब्रह्मा पादुका संभाळी अवघे देव ज्याचे मेळी, काळ पायाचा चाकर हात जोडितो किंकर, तया मानव भुलोन गेले आपुल्या हिता विसरले, मुनी घेती निराकार तो हा श्री गुरु अवतार, आनंद म्हणे हितासाठी शोध करा अक्कलकोटी. माझ्या कॅलेंडरमध्ये सुद्धा मी ते चित्र घेतलेलं आहे. आणि कसं आहे की केवळ त्या अभंगावरनं मी ते चित्र बसवलं आणि जसं ते चित्र पूर्ण होत गेलं ते इतकं अलौकिक चित्र झालं. आणि माझ्यासाठी मी असं म्हणेन की त्या चित्राचं मला फळ काय मिळालं, तर फळ असं होतं की ज्या आनंदनाथांच्या अभंगावरनं मी ते चित्र तयार केलं ते चित्राचं अगदी शेवटचं म्हणजे आता अगदी काम संपत आलं आणि आनंदनाथांचे नातू त्यांचा मला फोन आला आणि त्यांनी भेटायला यायची इच्छा प्रदर्शित केली आणि ते पहिल्यांदा पुण्यामध्ये 2003 साली पुण्यामध्ये आले. मला अजून आठवतं की माझ्याकडे त्याला गाडी नव्हती, आमच्याकडे मला वाटतं कुठली स्कूटर होती माझ्याकडे सेकंड हँड, ती घेऊन आम्ही, मोबाईल नव्हते आमच्या कुणाकडे आणि आम्ही सगळे म्हणजे कुणाकडेच नव्हते, तर मोबाईलच आलेले नव्हते आणि आम्ही स्कूटरवरती त्यांना शिवाजी पुतळ्याच्या चौकात घ्यायला मी आणि माझा एक मित्र गेलो होतो. आणि तुम्हाला सांगतो की इतके अलौकिक तेजस्वी सत्पुरुष त्याला माझ्या आयुष्यात आले आणि त्यांना बघितल्यानंतर आम्ही अक्षरशः हरवून गेलो. म्हणजे त्यांचं तेज बघितल्यानंतर ना की मला काही सुचेना की त्यांचं इतकी त्यांची स्पंदनं जी होती ना, पांढरे शुभ्र दाढी, असं स्वामींसारखं लावलेलं गंध आणि अतिशय देखणे. आणि आमच्या घरी आले आणि काय तुम्हाला सांगू, तो मी जर त्यांच्याबरोबर जो अनुभव घेतला अलौकिक, म्हणजे मला आज आठवतं तर ते क्षण आठवल्यानंतर सुद्धा मला भरून काढ. आज अण्णा वालावलकरांना सुद्धा देह ठेवून आता त्यांच्याही 9 वर्ष झाली. 2003 त्यांचं माझ्या आयुष्यातलं येणं आणि हे माझं अक्कलकोट दरबारचं चित्र हे मुद्दाम तुम्हाला इथे दाखवतोय. कदाचित ते थोडंसं रिव्हर्स कॅमेरामुळे आता उलटं दिसत असेल. अक्कलकोट म्युझियमला हे चित्र अर्पण केलं आहे. जवळपास 8.5 फूट बाय 6.5 फूट असं भव्य चित्र त्याला माझ्याकडनं झालं. आणि मला महाराजांच्याकडनं प्रसाद म्हणून काय मिळाला, तर प्रसाद म्हणून मला आनंदनाथांचे नातू माझ्यापर्यंत पोहोचले. आणि मला असं वाटतं की अवतारी सत्पुरुषांचं तुमच्यापर्यंतचं जे येणं असतं ना, हे तुमच्या केलेल्या पुण्याचं फळ असतं. कुठलेही अवतारी सत्पुरुष आपल्याला जे भेटत असतात ना, वेगवेगळ्या प्रत्येकाला कुठल्या तरी आपल्या अध्यात्माच्या कुणाच्या कुठल्या मित्राच्यामुळे कुठल्याही वेगवेगळ्या सोहळ्यांमुळे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचतो, तर ती कुठल्या तरी केलेल्या सत्कर्माच्या बीजाची फलोत्पत्ती असते. अण्णा वालावलकर अतिशय अलौकिक सत्पुरुष होते. मी त्यांचं प्रत्यक्ष अस्तित्व माझ्या घरात जे अनुभवलं ना, मी इतके अनुभव त्यांचे घेतलेत. पराकोटीचं सात्विक, अतिशय साधे आणि इतके स्वामीमय होते की मला अशी विभूती माझ्या नंतरच्या उभ्या आयुष्यात मी अशा तेज असलेली विभूती माझ्या आयुष्यात मी बघितली नाही. खूप सत्पुरुष मला त्याच्यानंतर सुद्धा खूप भेटले, पण मला अजूनसुद्धा नम्रपणे सांगतो, आनंदनाथांचे नातू गुरुनाथ बुवा वालावलकर, आम्ही त्यांना प्रेमाने सगळे अण्णा म्हणायचो. त्यांना घरात तिकडे काही अण्णा म्हणायचे आणि आम्ही त्यांना अण्णा म्हणायचो. आमचं अण्णांचं नातं म्हणजे काय मी सांगू शकणार नाही, अशा प्रेमाचा उमाळे येणारे अनुभव आम्ही त्यांच्याबरोबर घेतले. अण्णा वालावलकरांचा अनुभव सांगायचा म्हणजे शैली, अण्णा डोळे मिटून बसले, त्याला काय त्याचा हे होता आपल्याकडे आल्यानंतर डोळ्यातनं पाणी येत होतं. हां आणि त्याच्या आधी मी त्यांना काय विचारलं होतं, हां, तर मी त्यांना जेव्हा ते आमच्याकडे पहिल्यांदा आले तेव्हा त्यांना मी म्हटलं की अण्णा मला तुमचे काही अनुभव सांगाल का आम्हाला. माझे सगळे मित्र त्यांच्या दर्शनाला आले होते आणि त्यांचं तेजस्वी रूप बघून आम्ही सगळे भारावून गेलो होतो आणि मी त्यांना पहिल्यांदाच भेटत होतो. तर आम्ही सगळे त्यांच्या पायाशी बसलो होतो आणि मग ते असे आतमध्ये जाऊन स्नान करून आले, अतिशय देखणं रूप, बाहेर आले, पलंगावरती बसले आणि मग मी असे हात जोडून त्यांना प्रार्थना केली की अण्णा म्हटलं आम्हाला तुमचे काही अनुभव सांगाल का, की अनुभव सांगाल का. म्हटल्यानंतर ते म्हटले कसले अनुभव. हे म्हटलं तुम्ही म्हटलं इतके वर्ष साधना करताय, तर तुमचे अनुभव सांगितलं तर म्हटलं आम्हाला खूप खूप बरं वाटेल, म्हटलं आम्हाला काही शिकता येईल त्याच्यातनं.
तर ते असं म्हणल्यानंतर बाळा म्हणले अनुभव वगैरे असे काही नसतात, तू आणि मी जिवंत आहे ना म्हणे, आपला श्वास चालू आहे, हा सुद्धा अनुभवच आहे म्हणले. आणि त्यांना एकदम भरून आलं आणि त्यांनी डोळे मिटून घेतले. त्याच्या आधीची घटना काय होती की शैली बाळासाहेब काय म्हणलं होतं त्याला, तर माझा अण्णा वालावलकर घरात यायच्या आधी आम्ही सगळे मित्र घरात बसलो होतो ना, आमच्या मित्रांमध्ये एक चर्चा चालली होती. आणि चर्चेमध्ये माझा एक मित्र असे साधना मार्गातले आम्ही सगळेच अहंकारी वेगवेगळ्या काहीतरी गप्पट हे करत होतो. आणि त्याचा माझा एक मित्र म्हणला की मंदिरात जाण्यावरनं, तर तो मला म्हणला आपण मंदिरात काय जात नाही म्हणे, आपले स्वामी इथे आहेत म्हणजे आपल्याला मंदिरात जायची गरज नाही. तर तो असं म्हणला आणि आम्ही अशाच पद्धतीच्या अहंकारी गप्पा आम्ही सगळेच मित्र करत होतो. आणि त्याच्यानंतर 1-2 तासानंतर अण्णा वालावलकर आमच्या घरी आले. मग मी जेव्हा त्यांना म्हटलं की तुम्ही अनुभव सांगा म्हटल्यानंतर त्यांना एकदम भरून आलं. त्यांनी डोळे मिटून घेतले आणि डोळे मिटून घेतल्यानंतर त्यांच्या डोळ्यातनं अश्रू यायला लागले. मग ते 5 मिनिटं त्या अवस्थेत तसेच बसलेले होते. मग त्यांनी डोळे हलगत उघडले, आमच्या सगळ्यांकडे असे बसलेल्या सगळ्यांकडे असं नजर टाकली आणि मग आमच्याकडे बघून एकच वाक्य फक्त म्हणले की म्हणे इथले काही लोक बसलेले म्हणतात की माझ्या इथं स्वामी आहेत, मी त्यांना एवढंच सांगेन ही जागा तेवढी स्वच्छ ठेवा, स्वामी समर्थ. आणि त्याच्यानंतर ते एक वाक्य बोलले नाही. ते म्हणले बाकी अनुभव वगैरे काही नाही म्हणले. जे लोक म्हणतात ही जागा माझ्या इथं स्वामी आहेत त्यांना मी एवढंच सांगेन ही जागा तेवढी स्वच्छ ठेवा. तुम्हाला सांगतो अख्खं अध्यात्माचं कर्मकांड त्यांनी मला एका वाक्यात सांगितलं. म्हणजे आमच्या सगळ्यांचे डोळ्यात तिथले तिथे असे उघडले. जो मित्र म्हणला होता की मला कुठल्या मंदिरात जायची गरज नाही, माझ्या इथं स्वामी आहेत, तो उठला, मला कानामध्ये म्हणे म्हातारा डेंजर आहे म्हणे, स्कॅनर लावलेला आहे असं म्हणला. तुम्ही खाली वाकलं, नमस्कार केला आणि पळून गेला. तुम्हाला सांगतो की मला त्याच्यानंतर एक गोष्ट कळली की ज्या विभूतीच्या मी शोधात होतो ना, ती विभूती माझ्या समोर बसलेली होती. आणि आम्ही साष्टांग दंडवत घातला. आम्ही सगळे माझे मित्र क्षणार्धात त्या अण्णांना सरेंडर झालो आणि ते आमचे होऊन गेले आणि ते आमचे होऊन गेले आणि मी त्यांचा झालो. आणि त्याच्यानंतर जो आमचा पुढचा 8-9 वर्षाचा त्यांच्याबरोबरचा सहवासाचा काळानंतर ते प्रत्येक महिन्याला माझ्या घरी पुण्यामध्ये यायचे, 3-4 दिवस राहायचे आणि जायचे. असे सलग 8-9 वर्ष. इतक्या म्हणून अनुभव सांगू म्हणजे आता प्रत्येकजण, आता तुम्ही इथे आपल्या अनुभूती ग्रुपवरती प्रत्येकजण त्यांच्या सद्गुरूंच्या काही काही वेगळे अनुभव करत असतात. कुठलाही गुरु श्रेष्ठ कनिष्ठ असा नसतो. ते गुरुतत्व आहे. तुम्ही गुरुला ज्या पद्धतीने त्याच्यावर श्रद्धा ठेवताना त्या श्रद्धेचंच फळ तो तुम्हाला देतो. आणि अण्णा वालावलकरांचं अस्तित्वात मी खरंच सांगतो तुम्हाला की असे अनुभव घेतलेत ना की मला आठवतं आम्ही त्यांच्याबरोबर आम्ही गिरनार यात्रेला गेलो होतो. आणि गिरनार यात्रेला पुण्यामधनं आम्ही एक 8-10 माझे काही सिनियर मित्र होते. किशोर धूत होते, मुंबईचे मिलिंद जोशी होते, इथे पुण्यामध्ये इथले पुण्यात असते अशी सिनियर माझी काही मंडळी होती की ती सगळी अण्णांच्याकडे नेहमी येणारी असायची. एक वागळे म्हणून एक सिनियर मित्र होते. आम्ही सगळेजण मिळून त्यांच्याबरोबर गिरनारला जायचं ठरवलं आणि गिरनारला जायचा अण्णांबरोबर योग आला. आणि मी पहिल्यांदा गिरनारला त्यावेळेला गेलो होतो. तर गिरनारला आम्ही ज्या दिवशी गेलो तर गिरनारला पोचल्यानंतर अतिशय मला त्याला गुडघ्याचं दुखणं मागं लागलं होतं. अतिशय गुडघे माझे भयंकर दुखायचे. आणि गिरनारच्या यात्रेला गेल्यानंतर गिरनारच्या पायथ्याच्याकडे जाताना अलीकडच्या बाजूला मला आठवत नाही कुठेतरी रस्त्यात एका टेकडीवरती मंदिर होतं. आणि पुण्यामधली पर्वती जेवढी उंच आहे साधारणपणे त्याच्या 1.5 वगैरे उंच असावं. एक 600-700 पायऱ्या होत्या. तर ते मंदिर तिथे त्या अंबामाता मंदिरासारखं देवीचं मंदिर होतं. त्या दर्शनाला गेलो. मला 500-700 पायऱ्या चढताना सुद्धा माझी अशी हालत खराब झाली. तर मी म्हणलं अरे आपण गिरनार कसा चढणार, इथे 500 पायऱ्या चढता येत नाहीत आपल्याला, गिरनार चढणं तर हे आपलं म्हटलं बस की बात नाही आहे. त्या दिवशी रात्री आम्ही मुक्कामाला आग्नेय आखाड्यामध्ये गिरनारच्या पायथ्याला पोहोचलो. आणि मी डिक्लेअर करून टाकलं सगळ्यांना की बाबा मी काही गिरनार चढणार नाही म्हटलं. तर आम्ही तिथे मुक्कामाच्या ठिकाणी म्हणून तिथे गेलो. तर अण्णा म्हणले आपल्याला आत्ता मुक्काम करायचं नाही, म्हणले आत्ता रात्री म्हणले गिरनार चढायला सुरुवात करायची. तर मी अण्णांच्या पाया पडलो. अण्णा म्हणलं मी गिरनारला वरती नाही येणार म्हटलं. मला काल 400 पायऱ्या चढताना माझी जी काही आत्ता परिस्थिती झाली आहे त्याच्यावरनं मी तरी म्हणलं गिरनार नाही चढू शकणार. अण्णा मला म्हणले मग काय गिरनारला काय तू म्हणे इथे आग्नेय आखाड्यामध्ये झोपायला आलास का म्हणे, तुझं काही ऐकणार नाही, तू गिरनारला म्हणे इथं चालायचं. आणि तुला जर म्हणे गिरनार चढता नाही आला ना म्हणे आम्ही गिरनार चढतो, तू गिरनारच्या पहिल्या पायरीवरती तिथं बसून राहा म्हणजे आम्ही येईपर्यंत, पण इथल्या खोलीमध्ये झोपायचं नाही. आता अण्णांनी मला एवढं दरडावून ऐकवल्यानंतर माझी तर हिंमत होईना.
मग मी अण्णांना म्हणलं की अण्णा खरंच म्हणलं माझे पाय म्हणलं नाही मला हे करत आहेत. अरे म्हणे बाळा तू कुठे जे गिरनार चढणार आहे म्हणे तुला स्वामी नेणार आहेत म्हणले. त्यांनी मला आपल्या एक आशेचा हे दाखवला पॉझिटिव्ह करण्यासाठी. म्हटलं अण्णा खरंच नको म्हटलं मला तुम्ही म्हटलं मला आत्ता क्षमा करा म्हटलं मला नाही जाऊन. त्यांनी माझं काही ऐकलं नाही. माझा हात पकडला चला म्हणले बाहेर. आणि मग आम्ही बाहेर पडलो. गिरनारच्या पायथ्याला पोचलो. तिथं उंटाड्या हनुमान आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी गिरनार यात्रा केलेली असेल तर गिरनारच्या उंटाड्या हनुमान अतिशय जागृत मानला जातो. असं सांगतात की सगळे सत्पुरुष जेव्हा गिरनार यात्रेला जातात तेव्हा पहिल्या पायरीची पूजा करतात आणि उंटाड्या हनुमान जो आहे त्या लंबे हनुमान किंवा उंटाड्या हनुमान म्हणतात त्यांना, त्या लंबे मारुतीला तिथे नारळ ठेवतात आणि पहिल्या पायरीची पूजा करून तिथे कापूर जाळतात. आणि असा लोकांचा अनुभव आहे की ज्या पायरीवरनं लाखो करोडो सत्पुरुष आत्तापर्यंत वरती पोहोचलेत त्या पायरीची पूजा केली की त्या सगळ्या सत्पुरुषांची ताकद तुमच्या पाठीशी उभी राहते. अण्णा मला म्हणले चल म्हणले इथे आता उभ्या तुझ्या हाते म्हणलं पायरीची पूजा कर. पायरीची पूजा केली. मला कापूर लावायला सांगितला आणि गुरुस्तव स्तोत्र म्हणायला सांगितलं. तर मी आनंदनाथ महाराज रचित गुरुस्तव स्तोत्राचा पाठ केला कापूर लावून. आणि आम्ही साधारणपणे पुण्यातली आणि आम्ही एक 8-10 जण होतो आणि मुंबईमधल्या अण्णांच्या परिवारातले माळी काका म्हणून एक सत्पुरुष होते की जे आनंद दिघेंचे सद्गुरू होते. ठाण्यामध्ये राहायचे. ते कस्टम ऑफिसर होते. ते अण्णांना अतिशय मानायचे आणि तेही तिकडे आले होते. त्यांचाही काही शिष्य परिवार मुंबईतला त्यांच्याबरोबर गिरनार यात्रेला आमच्याबरोबर होता ट्रेनमध्ये. तर तो सगळा ग्रुप आमच्या आधी अर्धा एक तास आधी गिरनार चढायला वरती निघून गेलेला होता. आणि आम्ही 8, 8:30, 9च्या सुमाराला आम्ही गिरनारच्या पायथ्याला गिरनारच्या पायरीची पूजा केली. आणि मला 400 पायऱ्या चढता येत नाही त्यामुळे मला कळलेलं होतं हे गिरनार आपल्या ह्याच्यातलं काम नाही आहे. तर अण्णांनी पायरीची पूजा करायला सांगितली. गुरुस्तव स्तोत्र म्हणल्यानंतर अण्णा मला म्हणले की त्या स्वामींना सांग की गिरनार मी चढणार नाही आहे, तुम्ही मला तुमच्या कडेवरती घेऊन मला वरती घेऊन चला. आणि ते मला इतक्या गोड ह्याच्यात मला म्हणले की त्यांनी तुला कडेवर घेतलं ना तुला कळणार पण नाही म्हणले गिरनार कसा चढला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे भयंकर थंडीचे दिवस होते. नोव्हेंबर-डिसेंबर महिना होता. कडाक्याची थंडी होती. आणि अण्णांनी एक पायामध्ये चप्पल किंवा बूटसुद्धा घातलेले नव्हते. अतिशय पूर्ण पायामध्ये काही नाही. आणि मला आठवते आम्ही सगळ्यांनी पायात बूट, मी तर पॅन्टवर डबल पॅन्ट घातली होती, शर्टावरती जर्किन घातलं होतं, वरती कानटोपी होती, तोंड सगळं रुमालाने बंद केलं होतं, तरीही गारवा जात नव्हता. आणि अण्णा वालावलकर त्यावेळेला वयाच्या 70-75 वय होतं. तेव्हासुद्धा त्यांच्या अंगावर त्यांनी काहीही घेतलेलं नव्हतं. एक फक्त त्यांनी आम्ही फोर्स केला म्हणून कानटोपी मी त्यांना घालायला दिली होती, ती त्याला मी फोर्सफुली घालायला दिली म्हणून त्यांनी ती फक्त कानाला लावली. हे सोडलं तर पायामध्ये सुद्धा काही नव्हतं. आणि गिरनार चढायला सुरुवात केली. तर मला पहिल्या पायरीची पूजा केल्यानंतर तुम्हाला खरंच सांगतो एक इतकं मोठं अंगामध्ये अशी ऊर्जा उत्पन्न झाली. मी पहिल्या 25-30 पायऱ्या चढेपर्यंत असा फक्त गुरुस्तव स्तोत्र चालू केला. अण्णांनी आम्हाला अजून एक गोष्ट सांगितली होती की ते तुम्हाला सगळ्यांना तीही माहिती असेल. असं सगळे सत्पुरुष सांगतात की गिरनार चढताना जी उपासना तुम्ही कराल किंवा जो मंत्र तुम्ही कराल तो सिद्ध होतो. आणि मग माझ्या पठणामध्ये माझी जवळपास 150च्या वर संस्कृत स्तोत्र पाठ आहेत. आणि अनेक अभंग, अनेक स्तोत्र, अनेक मंत्र जे काय पाठ होतं. तर मी ठरवलं की आता गिरनार चढताना जे काय आपल्याला संस्कृतमधलं जे येतं ते सगळं म्हणायचं. आणि मग म्हणायला सुरुवात केली. मी जसाच गिरनार चढायला झपाटा सुरू केला पहिल्या 100-150 पायऱ्या चढल्यानंतर माझ्या अंगामध्ये ना अशी काहीतरी शक्ती प्रकट झाली. आणि मी इतका भर गिरनारचं वरती चढायला लागलो. मी पहिल्या अर्ध्या तासात आमच्या पुढे गेलेला जो अर्धा तास पुढे गेलेला जो ग्रुप होता ना त्या ग्रुपला मी पुढच्या अर्ध्या-पाऊण तासात मागं टाकलं. आणि मी इतका झपाट्याने मी महाराज समोर बसलेले आहेत, मी खोटं सांगणार नाही, मी 1.5-2 तासात गिरनारच्या अंबामाता मंदिराच्या पहिल्या टप्प्याला मी 1.5 तासात पोहोचलो. आणि मी मागं वळून बघितलं तेव्हा जो पहिला ग्रुप आमच्या पुढे गेला होता ना मी त्या ग्रुपच्या पुढे वरच्या गिरनारच्या अंबामाता मंदिरापाशी पोहोचल्यानंतर मी मागं वळून बघितलं तर तो ग्रुप निम्मासुद्धा चढलेला नव्हता. आणि मला खालनं आवाज येत होते. तर मी गिरनारच्या अंबामाता मंदिरच्या स्टेपपर्यंत पोहोचलो आणि त्याच्या पुढे जायला लागलो. तर पुढे जायला लागले असे थोड्याशा काही मधल्या पर्वताच्या कपाऱ्या आहेत. तर माझ्या रस्त्याच्या बरोबर मध्ये एका समोरच्या दगडावरती एक भलं मोठं घुबड येऊन बसलं. ते घुबड अतिशय प्रचंड मोठं होतं. म्हणजे 4-5 कोंबडे एकत्र केल्यानंतर जेवढं होईल तेवढं मोठं घुबड होतं. 3-3.5 फूट उंचीचं घुबड आणि वाटीसारखे पिवळे डोळे असलेलं माझ्या समोर बसलेलं. आणि माझी हिंमतच होईना. ते बरोबर बरोबर सेंटरच्या मधल्या पायरीच्या बरोबर वरती येऊन बसलं. आणि माझी पुढे पायरीवरती स्टेप टाकायची हिंमत होईना.
तिथे काही फारसं दिसत नव्हतं, बरोबर कुणी नव्हतं. मागचा ग्रुप खूप मागं होता आणि मी घुबडाच्या समोर माझी अक्षरशः म्हणजे ते घुबड बघून सुद्धा माझी आवाटाईट झाली आणि मी महाराजांना प्रार्थना केली. कालभैरव अष्टक मोठ्या आवाजात सुरू केलं आणि महाराजांना म्हटलं की हे वाट अडवली तर म्हटलं माझी पुढे जायची हिंमतच होणार नाही म्हटलं. जसं म्हणायला सुरुवात केली तर ते घुबड असं कालभैरव अष्टक म्हणायला लागल्यानंतर ते माझ्या डोक्यावरून असं उडालं आणि उजव्या बाजूच्या एका दगडावरती जाऊन बसलं. भर 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 मी चढायला सुरुवात केली आणि गोरक्षनाथ महाराजांच्या वरच्या जी गुहा आहे त्या गुहेपर्यंत मी एकटा जवळपास सगळ्यांच्या आधी 1 तास आधी पोचलो होतो. ह्याच्यातला सांगायचा भाग असा आहे की आदल्या दिवशी मला ज्या 400 पायऱ्या चढता येत नव्हत्या आणि दुसऱ्या दिवशीचा 10,000 पायऱ्याचा गिरनार मी इतका सहज चढलो. आणि त्या दिवशी आम्ही रात्री गिरनारच्या वरती त्याला गिरनारचं जे मंदिर आहे वरती, तर ते आमच्या सगळ्या मंडळींनी बरोबर तुपाचे दिवे आणलेले होते. मग आम्ही गिरनारच्या वरच्या पादुकांना रात्री पहाटे 3-3:30ला वाटतं 4 वाजता का 4:30 वाजता तिथले पुजारी परत जातात पूजा करून. तर त्यावेळेला आम्ही तिथल्या पादुकांना आम्ही पुन्हा अभिषेक केला, तुपाचे दिवे लावले, अभिषेक केला आणि मग उतरायला लागलो. मी एकटा अख्ख्या ट्रीपमध्ये असा होतो की त्या सगळ्या 15-20 जणांमध्ये माझ्या एकट्याला कुठल्याही प्रकारचा पायाचा त्रास झाला नाही. तिथल्या एकूण एक माणसाला येताना आणि पर्टिक्युलरली गिरनार उतरताना गुडघ्यांना त्रास झाला. मला ना चढताना झाला ना उतरताना झाला. हे सद्गुरूशी कृपेच्या शिवाय केवळ अशक्य आहे. आपण 400 पायऱ्या माझ्या इच्छेने मी चढायचा प्रयत्न केला तेव्हा मला 400 चढता नाही आल्या आणि नंतर फक्त सद्गुरू कृपेने पुढच्या 10,000 पायऱ्या इतक्या सहज चढल्या गेल्या. ह्याच्यातनं पण आपण हेच शिकायचं की जेव्हा इच्छा त्यांच्यावरती सोडतो तेव्हा तुम्हाला शिकण्यासारखं काही राहत नाही. तुम्ही त्यांच्यावर सोडून दिलं की पुढच्या गोष्टी सहज घडतात आणि हा अनुभव प्रत्येकाला येणार. म्हणून फक्त तुमचा भाव शुद्ध पाहिजे. मला म्हणजे स्वामींची उपासना करतो ना आपलं लक्ष असतं की मी इतके माळ जप केला, इतकी ही पोथी वाचली, हे केलं, पण ते प्रत्येक गोष्ट करत असताना ना आपल्या डोक्यामध्ये चक्र चालू असतं की मी आता हे केलं, मग ह्याच्या बदल्यात मला काहीतरी मिळणार आहे किंवा ते मिळवण्यासाठी मी करतोय. जेवढ्या वेळेला आपण ते मिळवण्यासाठी करतो ना तेव्हा समजायचं की आपला व्यवहार चालू आहे आणि व्यवहार जर चालू असेल ना तर मिळणाऱ्या गोष्टी पण त्या व्यवहाराच्याच स्वरूपामध्ये तुम्हाला रिटर्नमध्ये मिळतात. म्हणजे एवढं केलं, आपण जर म्हणत 50 रुपये डझन केळी तर 50 रुपये दिले की 1 डझनच केळी मिळणार. म्हणजे आपण व्यवहार केला आहे तो व्यवहारानेच ते फळसुद्धा व्यवहाराने रिटर्न मिळतं. जेव्हा तुम्ही व्यवहार न ठेवता फक्त तुमचा शुद्ध भाव आणि निरपेक्ष बुद्धीने जेव्हा तुम्ही तुमची साधना करताना की ह्याच्यातलं काय मिळेल नाही तर न मिळेल, द्यायचं तर दे नाही तर देऊ नको. म्हणजे ती जी आपल्याकडे जुनी लोक म्हणायची ना, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तर ते चित्ती असू द्यावे समाधान जे आहे ना, ती साधना करताना पण तसं पाहिजे की मी साधना करते, मला त्याच्या बदल्यात मला तुझ्याकडनं काही नको आहे, तुझं प्रेम दे आणि तुझं अखंड स्मरण. मी काय मागतो महाराजांना की तुमचं अखंड स्मरण द्या, ह्या पलीकडे काही मागायचं नाही. मला तुमचं स्मरण अखंड द्या आणि मला सद्बुद्धी द्या. ह्या 2 गोष्टी मी आवर्जून महाराजांना नेहमी मागतो. आणि खरं सांगायचं म्हणजे ते मागून सुद्धा आपण बऱ्याच वेळेला ते द्यायला बसलेले असतात पण आपण कमी पडतो. म्हणजे मी ते स्वतःलाच पुन्हा दोषी धरतो, कारण आपली झोळी 100% नेहमीच फाटकी असते. आता अजून एक अनुभव सांगतो. हाही खूप विलक्षण अनुभव आहे. तुम्ही मानवी जीवनातील गूढ रहस्य नावाची पुस्तकं आपल्यापैकी बऱ्याच जणांनी वाचली असतील. दत्तावधूत महाराज त्यांनी स्वामींवरती एक पोथी लिहिलेली आहे, स्वामी सप्तशती नावाची. हे दत्तावधूत महाराजांच्या बद्दल अनेक ठिकाणी त्यांचे असे उल्लेख आहेत त्यांच्या प्रस्तावनेमध्ये वगैरे की बरेच लोक त्यांना भेटायचा प्रयत्न करत असतात आणि त्यांच्याबद्दल असं कळतं की दत्तावधूत महाराज कोणालाही भेटत नाहीत. मग त्यांनी असं काही ठिकाणी सांगितलं की मी तुमच्यासारखाच एक हाडामासाचा गोळा आहे आणि मी कोण आहे हे तुझी प्रचिती तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही तुमची सेवा साधना करत राहा, मी कोण आहे तुम्हाला आपोआप कळेल. मला या दत्तावधूत महाराजांचं खूप अट्रॅक्शन वाटत होतं की कोण असतील हे दत्तावधूत महाराज. मग मला कुणाच्या तरी ओळखीतनं कळलं की पुण्यामध्ये एक चित्रकार असलेल्या एक कल्पनाताई रणदिवे म्हणून आहेत, रेंजिल कॉर्नरच्या एरियात कुठेतरी पुण्यामध्ये राहायच्या त्या औंध एरियामध्ये. आणि माझं कुठल्या तरी याच्यात त्यांच्याशी माझा संपर्क झाला होता आणि तेव्हा त्या मला अशा बोलता बोलता मला म्हणल्या की दत्तावधूत महाराजांचा मी अनुग्रहित आहे म्हणून. आणि मला ते खूप आश्चर्य वाटलं की दत्तावधूत महाराजांना तुम्ही प्रत्यक्ष भेटलाय? हो म्हणे, मी त्यांच्या नागार्जुन सागरला त्यांचा प्रत्यक्ष अनुग्रह घेतला आहे आणि आम्ही गुरुपौर्णिमेला त्यांच्या दर्शनाला जात असतो. त्यांच्याबद्दल मी ऐकलं होतं की दत्तावधूत महाराज कुणालाच भेटत नाहीत. आणि मला इतका ध्यास लागला दत्तावधूत महाराजांचा की कोण दत्तावधूत महाराज असतील. तर त्यावेळेला एक घटना अशी घडली की म्हणजे मी दत्तावधूत महाराजांच्या त्यांचं रूप कसं असेल, कोण असतील, त्यांनी एवढी सुंदर पुस्तकं मानवी जीवनातील गूढ रहस्य दिली आहेत की त्याच्यामुळे मला त्यांच्याबद्दल असे खूप गूढ अट्रॅक्शन त्यांच्याबद्दल वाढलं होतं.
आणि त्या दिवशी मी रात्री त्यांचा विचार करत करत झोपलो आणि मला असं एक पहाटे स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये असं मला माझ्या घराच्या खिडकीचा दरवाजा उघडा होता आणि खिडकीतनं एक असा प्रकाशाचा लोळ असा घरामध्ये आला आणि तो असा लोळ असा आतमध्ये आला आणि माझ्यासमोर तो लोळ असा उभा झाला आणि उभा असा तुम्ही ते विक्रम वेताळ सिरियलमध्ये ते वेताळ कसा आहे असं तुम्हाला आठवत असेल ना, तसं तो प्रकाशाचा लोळ आत आला. माझ्यासमोर अक्षरशः तो प्रत्यक्ष लोळ असा उभा राहिला आणि हळूहळू तो लोळ आहे ना तो असा डिफ्यूज होत गेला. त्याच्यातनं एक फिजिकल बॉडीमध्ये एक आकृती प्रकट झाली. तर पांढऱ्या रंगाची वस्त्र, दाढी, थोडंसं टक्कल असलेले एक सद्गृहस्थ माझ्यासमोर येऊन असं त्याने मला असा हात केला आणि पुन्हा तो प्रकाशाच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट झाले आणि पुन्हा त्या खिडकीतनं तो असं करत तो लोळ बाहेर निघून गेला. आणि मला एकदम कळेच ना की तो प्रकाशाच्या लोळमधनं एक कोणीतरी आकृती आली, मला असा हात केला आणि निघून गेली. आणि मी माझ्या मिसेसला सांगितलं, आता म्हटलं मला असं स्वप्न पडलं, कोणीतरी एक म्हटलं प्रकाशाच्यातनं एक व्यक्ती आली, म्हटलं मला असा हात करून निघून गेले म्हटलं. आणि त्या कल्पना रणदेवे मला 15 दिवसापूर्वी भेटल्या होत्या आणि त्यांना मी म्हटलं होतं की मला हे दत्तादूत महाराज पाहायचेत. म्हटलं कोण आहेत, तर मला तुम्ही त्यांचं हे करा. त्यामुळे माझ्याकडे त्यांचे फोटो आहेत. म्हटलं मला त्यांचं खूप इच्छा आहे की त्यांना बघायचं आहे, त्यांचं चित्र करायचं आहे. तर मी असं त्यांच्याशी बोलतो. त्यांनी माझा ॲड्रेस घेतला होता आणि आश्चर्याचा भाग म्हणजे ज्या दिवशी त्यांचं मला स्वप्नात पहाटे ज्या विभूतीचं दर्शन झालं, सकाळी 11-11:30 माझ्याकडे कुरिअर आलं आणि कुरिअरनी त्या कल्पनाताई रणदेवेंनी काही फोटो पाठवले होते. तर मी ते पाकिट ओपन केलं आणि त्याच्यात समोर दत्तावधूत महाराजांचे फोटो आणि जे दत्तावधूत महाराजांचे फोटो त्याच्यामध्ये आलेले होते, मी फोटो बघितल्या क्षणी मी म्हटलं की हीच विभूती पहाटे मला स्वप्नात दर्शन देऊन गेली. आणि मग मला असं वाटलं की म्हणजे मी त्यांना फोटो शोधण्यासाठी आतुर झालो होतो आणि ते मला स्वतः इथं दर्शन देऊन घेऊन गेले. त्यांचं दर्शन त्यावेळेला झालं. त्याच्यानंतर मला आठवतं की त्याच्यानंतर लगेचच्या आलेल्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी स्वामींचं एक पेंटिंग घरामध्ये करत होतो आणि त्या पेंटिंगमध्ये स्वामींच्या चित्रात मी कपाळाला बुक्का काढलेला होता. आणि त्यावेळेला नागार्जुन सागरवरनं कल्पनाताई रणदेवेंचा फोन आला आणि त्या मला म्हणल्या की मी आत्ता दत्तावधूत महाराजांच्या आश्रमात आहे आणि महाराजांना तुझ्याशी बोलायचं आहे म्हणलं. आणि दत्तावधूत महाराज मला म्हणले, फक्त फोन हातात घेतल्या घेतल्या मला पहिलं वाक्य एवढंच बोलले, मी तुला फोन एवढ्या करता केला आहे म्हणजे तू आता जे चित्र काढतोय तिथे स्वामींच्या कपाळाला तो जो बुक्का काढलायस ना म्हणले, हा म्हणे आता परत काढू नको म्हणले. म्हणजे बुक्का हा आपल्या म्हणे वारकरी संप्रदायामध्ये किंवा याच्यात आलेला हा म्हणे चुकीचा प्रसार आहे. त्याचे त्यांनी मला काही त्याला अर्थ सांगितले, माझ्या आता ते नीट आठवत नाहीत, पण त्यांनी मला एवढंच सांगितलं की स्वामींच्या कपाळाला बुक्का, काळ्या रंगाचा बुक्का लावू नको म्हणले. हे आज चित्रात काढला तो शेवटचा. आणि माझ्या आठवणीप्रमाणे मी त्याच्यानंतर माझ्या कुठल्याही स्वामींच्या चित्रानंतर स्वामींना कधी बुक्का काढला नाही. तर मी जेवढ्या म्हणजे त्या काळात अनुभव घेत असताना किंवा माझी साधना चालू असताना मला माझे चित्र साधना चालू असताना इतक्या सत्पुरुषांची इतक्या सहज पद्धतीने मला भेटी झाल्या. गगनगिरी महाराजांना भेटायला गेलो होतो, त्यांनी मला बोलवून घेतलं होतं. त्यांनी मला प्रेमाचा वर्षाव केला. खोपोलीला गडावरती मी गेलो होतो, त्याला खोपोलीला त्यांची पालखी अटेंड केली होती. मी पालखी धरली होती हातात आणि वरती गेल्यानंतर त्यांनी मला जवळ पायापाशी बसून घेतलं होतं. काय म्हणजे किती सांगायचे, काय अनुभव असतात. अगदी अलीकडचा अजून एक अनुभव सांगतो. मुंबईला साधारणपणे एक 7-8 वर्षापूर्वी माझं बोरिवलीमध्ये एक्झिबिशन झालं आणि बोरिवली एक्झिबिशन माझं सलग 7 दिवस दिवाळीमध्ये होतं. अतिशय सुंदर एक्झिबिशनला पुण्यात मुंबईमध्ये रिस्पॉन्स मिळाला. ठाकरे सभागृहामध्ये बोरिवली वेस्टला मी ते एक्झिबिशन केलं होतं. एक्झिबिशन झालं आणि 7 दिवसानंतर मी पुण्यामध्ये परत पोचलो. अतिशय थकलेलो होतो 7 दिवसाच्या एक्झिबिशनमध्ये. आणि पुण्यामध्ये आलो त्याच्या 1 दिवस आधी मला मुंबईमध्येच मला डोक्याच्या इथल्या भागामध्ये नागिण झाली आणि ती नागिण जी झाली त्या नागिणीच्या ज्या पेन असतात त्या अशा खिळा किंवा सुया खुपसल्यासारख्या पेन होतात. त्या मला इतके भयानक पेन व्हायला लागल्या. आणि त्यावेळेला काय झालं की पुण्यामध्ये आलो तर बोरिवलीमध्ये असताना मला वजिरा नाक्याच्या जवळ अजून एक कुठलं तरी नाका आहे. त्या नाक्याला महाराजांच्या मठाचं चित्राचं एक अनावरण करायचं होतं आणि स्वामी मठाचं ओपनिंग होतं. आणि गोराई नाका, त्या गोराई नाकाच्या स्वामी मंदिरामध्ये चित्राची प्रतिष्ठापना करायची होती. मी त्यांना सांगितलं की मी एक्झिबिशननंतर पुण्याला पोहोचलो की पुढच्या 3 दिवसात तुमचं चित्र अर्ज झालेलं आहे, चित्र घेऊन मी तुमच्याकडे पोहोचीन. आणि मी कुठल्या तरी माझ्या म्हणजे अहंकाराने मी बोललो की ते काय 3 दिवसाचं काम आहे म्हणजे गेल्या तुम्हाला 3 दिवसात करून मी तुमच्याकडे घेऊन येईन म्हणलं. आणि आधीचं निम्मं काम झालेलं होतं त्यामुळे मी अतिशय कॉन्फिडेंटली पण अहंकाराने सांगितलं की ते चित्र
इझी आहे, होईल म्हटलं माझ्याकडनं, असं बोललो. आणि मला आदल्या दिवशी इथे नागिणीचा वेडा पेन सुरू झाला. मग मी तिथल्या स्किन डिसीज किंवा यांना दाखवलं, ते मला म्हणले नागिणीचा हे आहे म्हणले. आणि ती नागिण अशी सरकत सरकत माझ्या डोळ्याकडे यायला लागली. आणि जशी माझ्या इथपर्यंत ती नागिण आली तेव्हा मला कळलं की हे काहीतरी भयंकर प्रकार. वेदना इतक्या तीव्र होत्या की मला काम करता येणार. आणि ती नागिण माझ्या डोळ्यात उतरली. आणि महाराजांच्या चित्राचे डोळे करायचे राहिले होते आणि नागिण माझ्या डोळ्यात उतरली. दुसऱ्या दिवशी पेंटिंग मला मुंबईला पाठवायचं होतं. तिसऱ्या दिवशी चित्राचं अनावरण मुंबईमध्ये होणार होतं. आणि आज माझ्या डोळ्यात नागिण उतरली. ती नागिण डोळ्यात उतरल्यानंतर अक्षरशः तुम्हाला सांगतो की डोळ्यामध्ये कुणीतरी सुया खूप असतंय किंवा खिळे खूप असते अशा वेदना होत होत्या. इतक्या तीव्र वेदना की त्या वेदनांनी मी असं की आता महाराजांच्या पुढं सरेंडर होण्याशिवाय काही माझ्यापुढे पर्याय नव्हता. महाराजांना म्हणलं की माझी आत्ता अशी अवस्था आहे की मला नाही वाटत मी चित्र करू शकेन आणि केवळ तुमची इच्छा असेल तरच आता हे चित्र होईल. आणि त्या मठाच्या लोकांनी एवढं म्हटलं घाट घालून ठेवलं आहे, मंदिराचं ओपनिंग ठेवलं आहे आणि माझं चित्रच जर पोचलं नाही तर म्हटलं हे मी आता म्हटलं माझ्याकडनं काहीतरी म्हटलं महाराज म्हटलं माझ्याकडनं चूक झाली आहे आणि मी जर काही अहंकाराने बोललो असेल तर म्हटलं मला क्षमा करा, पण म्हटलं माझं हे चित्र तरी पूर्ण करून घ्या. मग वाटलं ती नागिण पुढे कंटिन्यू होऊ देत, पण आत्ता मला माझं काम करता येऊ देत. आणि मुलाच्या शाळेत सोडायची वेळ झाली होती तर मी तिला म्हटलं माझं औषध आणायचं राहिलं. ती म्हटली तूच जा, मला वेळ नाही आहे. म्हणून मी एकटा मेडिकलच्या दुकानामध्ये बाहेर गेलो आणि मला पेन होत होते त्यामुळे पहिलं मेडिकलच्या दुकानात जाण्याशिवाय पर्याय नव्हता. मेडिकलच्या दुकानात गेलो तर माझा एक 15 वर्ष जुना मित्र कॉलेजमधला मला ते मेडिकलच्या दुकानात भेटला. आणि अरे तू इकडे कसं काय वगैरे, काय नाही रे म्हटलं मला जरा नागिण झाली, खूप त्रास होतोय म्हटलं. काय महाराज कशा योजना करतात. मी त्या मेडिकलच्या दुकानात जायला तो 15 वर्ष जुना मित्र भेटला. तो मला म्हणलं एवढंच ना म्हटलं नागिण झाली ना, काही काळजी करू नको म्हणले. सहकारनगरमध्ये म्हणे गवळी आहे, तो म्हणले मंत्रांनी नागिण उतरवतो म्हणले, तू त्याच्याकडे एक दिवस जा म्हणजे तो एका दिवसात नागिण उतरतो. आणि म्हणे माझ्या बायकोला मागच्या 2 महिन्यापूर्वी झाली होती आणि आता तिची एका दिवसात नागिण त्यांनी उतरवली. मी विचार केला की मला नागिणीचं औषध गेला तर त्या मेडिकलच्या दुकानात जर माझी मिसेस गेली असती तर कदाचित मला हा माझा मित्र भेटला नसता. आणि ते महाराजांनी ती योजना केली होती आणि मला तिथे जायला लावलं. जसा मी त्या मित्रांनी सांगितलं त्याकडनं ॲड्रेस घेतला, आम्ही तिथून रिक्षा केली आणि गवळीवाडा गाठला. गवळीवाड्यात गेल्यानंतर त्या गवळ्यानी तुम्हाला माहिती असेल नाथपंथी मंत्र असतात, अक्षरशः तो माझ्या पुढे येऊन काहीतरी पुटपुटला आणि डोळ्यामध्ये फुंकर मारली. मला म्हणले ते तुम्ही औषध घेता, ते म्हणले डस्टबिनमध्ये टाकून द्या, म्हणले त्याचा काही उपयोग नाही, फक्त 2 दिवस येऊन म्हणले नागिणीचा म्हणले मंत्र टाकून घ्या, तुमची नागिण म्हणले आता पहिल्या मंत्रातच जाईल. आणि विश्वास बसणार नाही, एका मंत्रामध्ये नागिण उतरली. की ज्या नागिणीच्या मला तीव्र वेदना होत होत्या त्यांनी फक्त एक फुंकर टाकली आणि माझं संध्याकाळपर्यंत पेन कमी झाल्या. मी रात्रीतनं संपूर्ण महाराजांचा चित्राचा चेहरा डोळे पूर्ण झाले. सकाळी उठून ते चित्र फिनिश झालेलं होतं. सकाळी जेव्हा उठलो तेव्हा माझ्या इथली ज्या नागिणीचे जे असे पुरळ असतं त्याला खपली धरलेली होती. चित्र त्या दिवशी मी टेम्पोनी मुंबईला पाठवलं आणि कुठलाही नागिणीचा त्रास न होता माझं चित्र पूर्ण झालं. क्षणभर विचार करून बघा की चित्र काढायचा अहंकार पण माझा आहे, मी केलं, मी करतो, माझ्याकडनं होणार होतं, तो मी सगळीकडे होता. पण ती नागिण जर उतरली नसती तर ते चित्र झालं नसतं. म्हणजे केवळ स्वामी, मी नाहीच, त्या स्वामी या शब्दाने किंवा महाराज या शक्तीने ते करून घेतलं. त्यांची इच्छा होती त्यावेळेला त्या मठात पोचायचं आणि माझा जे काही अहंकार होता तर त्यांनी एका मिनिटात तिथे त्यांनी संपवला की तू काही करत नाही, सगळं जे काय करतोय ते मी करतोय. त्या काळातलाच एक अजून अनुभव सांगतो. 2006चा सुमार, 2006च्या सुमाराला माझ्याकडे पुण्यामध्ये पाषाण सूस रोडला एक भव्य स्वामी मंदिर निर्माण होत होतं आणि दीपक मानकर नावाचे पुण्यामधले एक नगरसेवक आहेत, त्यांनी ते मोठं मंदिर बांधलं. फार सुंदर मंदिर आहे स्वामींचं आणि नरसिंह सरस्वतींचं. आणि त्या मंदिरासाठी मला दीपक मानकरांनी सांगितलं की मोठं एक 7 फूट मला पेंटिंग 7 फूट बाय 5 फुटाचं पेंटिंग करून पाहिजे. आणि माझं पेंटिंग शेवटच्या टप्प्यात आलं होतं आणि पेंटिंग जसं शेवटच्या टप्प्यात आलं तर मी त्यांना फोन केला की तुम्ही म्हटलं भाऊ बघायला येत आहे का. तर ते मला रिप्लाय करत नव्हते, मला फॉलोअप देत नव्हते. आणि मी म्हटलं असं काय करतायत, म्हटलं मी एवढा चित्र पूर्ण झालं बघायला बोलते, त्यांचा रिप्लायच येत नाही आहे काय. आणि मग नंतर मला कळलं की ते सेम चित्र अजून एका आर्टिस्टला कोल्हापूरला मुंगळे महाराजांनी करायला दिलं आहे. आणि मग मी दीपक भाऊ मानकरांना मी मेसेज टाकला की मला कळलं की दुसरा आर्टिस्ट ते चित्र करतोय तर मला काही वाईट वाटणार नाही म्हटलं, फक्त म्हटलं ते कळलं ते बरं झालं म्हटलं. तर म्हटलं तुम्ही म्हटलं काही हे करू नका, म्हटलं मी नाही चित्र हे केलं तरी चालेल.
आणि मग मी फोन कट केला आणि स्वामींच्या समोर उभा राहिलो आणि इतकी तणतण केली. महाराजांना म्हटलं महाराज म्हटलं मला आयुष्यात पहिल्यांदा एवढं मोठं कमर्शियल चित्र करायला संधी मिळाली होती. आणि म्हटलं 7 फूट बाय 5 फुटाचं चित्र म्हटलं की जे मी कधी आत्तापर्यंत एवढं मोठं चित्र करायला मला व्यावसायिकरित्या मिळालं नाही. एवढं मोठं मिळालेलं चित्र तुम्ही माझं काढून घेतलं. आणि मला असं मी तो राग त्यांच्याकडे व्यक्त केला. आणि जे काय होतं ती किती नाही म्हटलं ना आपल्यामध्ये छोट्या छोट्या क्षुद्र इच्छा वासना सतत जाग्या असतात. मी महाराजांना म्हटलं मला हे मी जेवढी इच्छा ठेवून मी एवढं तुमचं सगळं केलं. आणि शेवटच्या टप्प्यावर त्यांनी मला सांगितलं की चित्र नको आहे मला म्हणून. आणि ते मला म्हणले चित्र नको आहे पण तुझा चित्राचा जो काय खर्च झाला तो म्हणे मी पाठवून देईन. मी म्हटलं मला खर्च वगैरे आता काही पाठवू नका. म्हणजे मी ॲक्सेप्ट केलं. म्हटलं मी ते चित्र काय करायचं मी बघेन म्हटलं. आणि मग माझ्या मनात आलं हे चित्र आपण वाटलं तर अक्कलकोटला अर्पण करून टाकू असं माझ्या मनात आलं. आणि फक्त महाराजांकडे नाराजी व्यक्त केली होती. त्या स्वामींच्या पेंटिंगचं डोक्यात आता चाललं होतं की याचं काय करायचं. तर त्या दिवशी माझ्याकडे सोलापूरमधनं एका समाजाची अतिशय एक भोई समाजाची लोक माझ्याकडे सोलापूरवरून आली. अशी 15-20 जण अशी मोठी गँग करून 2-3 गाड्या घेऊन आली होती. आणि ते पेंटिंग ठरवायला म्हणून माझ्याकडे आले. आणि ती भोई समाज जो आहे सोलापूरमधला तो अतिशय दारिद्र्याच्या म्हणजे अतिशय गरीब लोक आहेत ती सगळी. आणि सगळे कातकरी किंवा अतिशय गरीब वस्ती म्हणजे मी बघितलं त्यांचे कपडे किंवा ते त्याच्यावरनं कळत होते ही खूप सामान्यातली सामान्य लोक होती. आणि म्हणे तुमच्यासाठी पेंटिंगला म्हणे ॲडव्हान्स पैसे आणलेत. तर ॲडव्हान्स पैसे म्हणून त्यांनी असं ना एक गाठोडं आणलं होतं. त्या गाठोड्यामध्ये 5 पैसे 10 पैसे 4 आणे 8 आणे रुपयाची नाणी असं की एवढं मोठं बोचकं करून माझ्यापुढे आणलं. ते ओपन केलं. म्हणले हे सगळे पैसे आम्ही हे ॲडव्हान्स आहे म्हणे आमचा. तर मी काय बोलावं तेच कळलं ना. तो ॲडव्हान्स सगळ्या म्हणून ती चिल्लर मोजली ना तर ती 2-3 हजार पण नसेल. ती सगळी बघितली मी. आणि ते म्हणले की आमची जे हे आता तुम्हाला ॲडव्हान्स आहे म्हणे आता अजून किती लागतील सांगा आम्हाला म्हणे मोठं चित्र पाहिजे. तर मी मागं मोठं 8 फूट ते 7 बाय 5 फुटाचं चित्र केलं होतं. ते मी त्याच्याकडे बघितलं. आणि मी त्या भोई समाजाच्या लोकांना म्हटलं हे चित्र तुम्ही घेऊन जा म्हटलं मग मोठं चित्र. तर ते म्हणले एवढं मोठं आम्हाला नाही परवडायचं. नाही म्हटलं तुम्ही दिलेत ना म्हटलं मला पैसे हे जा घेऊन म्हटलं. आणि मला काय क्षणभर म्हणजे मी तो मोह सोडून दिला. मी म्हटलं ते कुठंतरी जायचंच आहे ना म्हटलं तर हे मठातच आहे. हे मठ या लोकांचाही पण मठच आहे म्हटलं सोलापूरला देऊन टाकू. आणि मी एका क्षणार्धात चित्राचा मोह सोडला आणि त्यांना चित्र देऊन टाकलं. आणि ती चिल्लर दिली होती. ते म्हटलं अजून किती द्यायचे. म्हटलं हे तुम्ही दिले ना हे म्हटलं मोठं धन आहे माझ्यासाठी. आता म्हटलं मला काही नको म्हटलं घेऊन जा म्हटलं चित्र तुम्ही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी स्टुडिओमध्ये काम करत असताना मला लोणावळ्याच्या मठामधनं नाना करंदीकरांची कन्या त्यांचं नाव मी आत्ता विसरलो उज्ज्वलाताईंचा फोन आला की आता म्हणजे आता इथे मठामध्ये एक जण इथे पुण्यातले एक बिल्डर येऊन गेले त्यांना स्वामींचं पेंटिंग करून द्यायचं आम्ही तुमचाच नंबर दिला आहे पुण्यातला तर ते तुमच्याकडे येतील. पुढच्या 1 तासाभरामध्ये माझ्या स्टुडिओपाशी एक मर्सिडीज आली. हेमंत ठोंबरे नावाचे एक बिल्डर पुण्यामधले माझ्याकडे आले आणि ते म्हणले मला स्वामींचं मठ बांधायचं आहे आणि त्या मठासाठीचं चित्र म्हणे तुम्ही कराल का. मग आले त्यांनी माझी सगळी चित्र वगैरे बघितली आणि म्हटलं चित्र कुठे करायचं आहे. ते म्हणे पुण्यामध्येच मठ बांधतोय पाषाण सुसूरला तुम्हाला म्हणे दीपक वानकरांचा मठ माहिती आहे का. म्हटलं माहिती आहे. म्हणे त्याच्याच समोर करायचं. मी इतका चकित झालो की ज्या मठातलं काम गेलं होतं त्याच्याबरोबर समोरच्याच मठाची जागा त्यांनी ठरवली होती. म्हटलं केवढं चित्र करायचं आहे. ते म्हणले मोठ्यात मोठं किती करता येईल. तर माझं आदल्या दिवशी 7 फूट बाय 5 फुटाचं चित्राचं काम गेलेलं होतं आणि माझ्या मनात आलं की हे चित्र जर गेलं आहे तर आपल्याला जास्तीत जास्त मोठं तर 7 बाय 5 काय आपण म्हटलं 8 बाय 6 करता येतं कारण सगळ्यात मोठी ग्लासची जी साईज असते फ्रेमच्या ती 8 बाय 6 असते. तर मी त्यांना म्हटलं 8 बाय 6 करता येतं म्हटलं सगळ्यात मोठं. मग ते म्हणले आपल्याला 8 बाय 6 करायचं. माझ्या मनात पहिल्यांदा आलं की कालचं 7 बाय 5 गेलं तर आज महाराजांनी 8 बाय 6 दिलं आणि 8 बाय 6चं पेंटिंग त्याच्यानंतर माझ्याकडनं सुरू झालं. इतकं म्हणजे फक्त बोलायला आणि महाराजांनी मला दुसऱ्या दिवशी बरोबर त्याच मंदिराच्या समोर दुसरी जागा दिली आणि 8 बाय 6चं चित्र करायला आणि ते सुद्धा कमर्शियल पेंटिंगचं तेवढंच मोठं. मग ते फक्त ते मला म्हणले की माझ्या 2 अटी आहेत म्हणले. ह्या चित्राच्यासाठी म्हणले मला म्हणजे ज्या चित्रावर म्हणले तुम्ही सही टाकायची नाही आणि ते न टाकण्यासाठी म्हणे मी तुम्हाला वेगळे पैसे देईन. म्हटलं मला नकोत म्हटलं वेगळे पैसे तुम्हाला चित्र नक्की देईन. दुसरी अट म्हणले माझी मला जर डोळे आवडले नाहीत तर मी चित्र तुमच्याकडनं घेणार नाही. मग म्हटलं मला ॲडव्हान्स पण देऊ नका आणि म्हटलं जर तुमच्या पेंटिंगसाठी तुम्ही म्हटलं मला 2 महिने दिलेत ना म्हटलं मला 1च महिना द्या आणि 1 महिन्यात जर माझं पेंटिंग करून जर तुम्हाला आवडलं नाही तर पुढचा महिना तुम्हाला स्पेअर राहील म्हटलं आणि म्हटलं मला ॲडव्हान्स याच्यामध्ये मी अडकणार नाही आणि नाही आवडलं तर पेंटिंग माझ्या स्टुडिओत ठेवी. आणि 8 फूट बाय 6 फुटाचं कमर्शियल पेंटिंग फक्त 3 आठवड्यामध्ये पूर्ण झालं. ते बघायला ज्या दिवशी आले त्यांना म्हणजे त्यांनी मला बघितलं ते एवढंच बोलले. ते मला म्हणले हे फार अप्रतिम पेंटिंग आहे
आणि माझा म्हणे मला काही बोलायलाच जागा नाही तू ठेवलीस म्हणले. तर पेंटिंगचे जे काही रक्कम ठरली होती त्याच्यापेक्षा 10,000 रुपये त्यांनी जास्त दिले आणि मला म्हणले हे मी परत घेणार नाही, हे तुझ्या चित्राचं बक्षीस आहे म्हणले. आणि म्हणजे माझी सगळी बोलती बंद झाली. नंतर या ठोंबरे साहेबांची माझी खूप चांगली मैत्री त्यांच्याबरोबर माझी झाली. या हेमंत ठोंबरेंनी गणपतीवर PhD केली आणि मी त्यांच्याशी बोलत असताना एक दिवशी त्यांनी मला विचारलं की माझा सगळा जो अभ्यास म्हणजे माझा जी उपासना साधना जी मुख्य जी आहे ती मी अनेक वर्ष गणेश सहस्त्रनाम करतो आणि गणेश सहस्त्रनामाचे माझे किती पाठ झालेत, अगणित पाठ झालेत. म्हणजे मी ते आता ते सांगणं योग्य नाही कारण आपण साधना सांगायची नसते म्हणतो, पण मुख्य उपासना सहस्त्रनामाची होती. आणि स्वामी महाराजांचं स्वरूप मी नेहमी जे बघतो ना ते दत्तावतार म्हणण्यापेक्षा स्वामी महाराज हे गणेश स्वरूप आहेत किंवा साक्षात गणराज आहेत. हे आपण ज्याला निर्गुण निराकार परब्रह्म जे म्हणतो ते म्हणजे महागणपती. म्हणजे इथं खरं तर दत्त आणि गणपती असा काही भेद नाही. दत्त म्हणजेच गणपती किंवा गणपती म्हणजेच दत्त. किंवा तुम्ही जर आपला प्राचीन जर मंत्र जर बघितला असेल तर पहिला मंत्र सुद्धा तोच आहे, ओम गणेश दत्त गुरुभ्यो नमः. ओम गणेश दत्त गुरुभ्यो नमः जो आहे त्याच्यात गणेश आणि दत्त एकत्र केलेलाच पहिला गुरुमंत्र आहे आणि हा गणेश पुराणामध्ये आहे. हे मी तुम्हाला का सांगतो की गणपती आणि दत्त एक आहेत, तर माझा स्वतःचा अभ्यास असा सांगतो की निर्गुण निराकार ब्रह्म जे म्हणजे महागणपती म्हणजे काय, तर महागणपती म्हणजे निर्गुण निराकार ब्रह्म. निर्गुण निराकार ब्रह्म जे आहे त्याला ओंकारामध्ये प्रतिबद्ध केलं जातं. ओंकार म्हणजे आकार उकार मकार. आकार उकार मकार म्हणजे काय, तर उत्पत्ती स्थिती लयाच्या शक्ती. म्हणजे काय, म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश. म्हणजेच काय, दत्तगुरू. आपण उलटं करून बघू, दत्तगुरू म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश, म्हणजेच उत्पत्ती स्थिती लयाच्या शक्ती, म्हणजेच आकार उकार मकार, म्हणजेच ओंकार. ओंकार म्हणजेच निर्गुण निराकार ब्रह्म, निर्गुण निराकार ब्रह्म म्हणजेच महागणपती. त्याचा स्पष्ट अर्थ असा आहे की महागणपती म्हणजेच दत्तगुरू. त्यामुळे दत्त वेगळे, गणपती वेगळे, शिव वेगळे असं काही नसतं. त्याच्या पलीकडे गेलं तरच हे सगळं, कारण ही फक्त मला असं वाटतं शक्तीची वेगवेगळी रूपं आहेत की कुठल्या तरी एका रूपाने तुम्ही त्या शक्तीला सरेंडर केलं, त्याच्या जवळ पोहोचलात की ती रूपं तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचायला लागतात. ती शक्ती तुम्हाला मदत करते. मग तुम्ही विष्णू तत्वाची उपासना करा, शिवतत्वाची करा, गणेश तत्वाची करा, दुर्गेची करा, नाहीतर सूर्याची करा. हीच उपासना पद्धती आपल्याकडे पंचायतनामध्ये सुद्धा, मी आपल्याकडे पूर्वी पंचायतन उपासना पद्धती जी होती ती सुद्धा ह्याच्यातनंच आलेली आहे. आणि पंचायतन उपासना पद्धती जशी आपल्या भारतातनं लोप पावली किंवा लोप पावली असं म्हणणार नाही मी, अतिशय त्याचं प्रमाण तुम्ही जर आता बघितलं, जसे आपल्याकडे एकत्र कुटुंब पद्धती जशी जशी विस्कळीत होत कमी कमी होत गेली तशी तशी आपल्याकडची पंचायतन उपासना पद्धती, म्हणजे पूर्वीचे जर तुम्ही बघितले असतील तर पूर्वीच्या काळी पंचायतन उपासनेमध्ये आपल्या घरामध्ये पंचायतनाची देवता घरामध्ये असायची. जी तुमची कुलदेवी आहे ती त्या पंचायतनात मध्ये असायची. म्हणजे त्याच्यामध्ये जलतत्वाची देवता गणपती, पृथ्वीतत्वाची देवता शंकर, विष्णू तत्वाची देवता आकाश तत्वाची देवता विष्णू, वायू तत्वाची देवता सूर्य आणि अग्नितत्वाची देवता देवी. या 5 देवतांचंच पंचायतन आपल्याकडे केलं जायचं. या पंचदेवता ज्या आहेत, पंचेंद्रियांवरती पण ह्यांचीच सत्ता चालते. आपण ज्या सगळ्या हस्तमुद्रा वगैरे ज्या करतो सगळ्या त्याचा संबंध त्या सगळ्या वायुमुद्रा, अग्नि, ज्या सगळ्या मुद्रा करतो आपण, वायुमुद्रा, प्राणमुद्रा, त्या सगळ्या मुद्रेंचे संबंध सुद्धा या सगळ्या तत्वातल्या देवतांशी आहेत. तर गणपती हा जो आहे महागणपती ज्याला म्हणतो आपण, निर्गुण निराकार ब्रह्म, तो सगळ्या दशदिशांनी व्यापलेला आहे. आणि व्यासविरचित गणेश सहस्त्रनाम हे मी माझं अनेक वर्ष करतोय, त्याचे मी अलौकिक अनुभूती घेतल्या आहेत. आणि ह्या सगळ्याचं कनेक्शन फायनली जे आहे ते सगळं त्या स्वामी आणि गणेश हे एक तत्व आहे याच्याशी आहे. आणि मला ह्या हेमंत ठोंबरे साहेबांनी विचारलं होतं की मला म्हणे माझ्या सद्गुरूंनी सांगितलं की मला तिथे म्हणे ओंकार ध्यान मंदिर करायचं होतं, पण म्हणे माझ्या गुरु म्हणलं की तू स्वामींचं मंदिर कर. ते हे कोण आहेत म्हणे स्वामी, मला यांच्याबद्दल काही माहिती नाही. तर मी त्यांना पटकन बोलून गेलो की म्हटलं ते गणपतीचे अवतार आहेत. तर गणपतीचे अवतार आहेत म्हटल्यानंतर म्हणे मला ह्यांच्याबद्दल काही सांगाल का म्हणे, गणपतीचे अवतार कसे. म्हटलं सांगेन ना. मग म्हणे तुमच्याकडे कधी येऊ. म्हटलं उद्या या. मग ते दुसऱ्या दिवशी रात्री माझ्याकडे आले. रात्री 4-5 तास माझ्या स्टुडिओमध्ये बसले होते आणि मी सलग 4-5 तास फक्त महाराजांच्या गणेश स्वरूपाबद्दल बोललो. आणि दोघं नवरा बायको खूप भारावून ऐकत होते. त्यांच्या सऊ आहेत, त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. तर सगळ्यात शेवटी माझं बोलणं संपल्यानंतर ते हेमंत ठोंबरे मला पाया पडायला लागले. मी म्हटलं काका असं काय करताय. नाही म्हणले मी तुमच्या पाया का पडतो ते तुम्हाला मी नंतर सांगेन. आणि मग मला राहावे ना, मी म्हटलं नका, म्हटलं असं करून मला म्हटलं लाजवू नका. तर तेवढ्यात त्यांच्या ज्या मिसेस होत्या त्या म्हणल्या म्हणे काका तुम्हाला सांगणार नाहीत म्हणे, पण मी सांगते म्हणे तुम्हाला, ते तुमच्या पाया एवढ्या करता पडतायत, कारण म्हणजे त्यांची गणपतीवर PhD झालेली आहे. असं म्हटल्यानंतर ना माझ्या अक्षरशः मला इतकं लाजल्यासारखं झालं की आपण कुठल्या माणसाच्या समोर माझी टकरी चालवली आणि त्यांना गणपती स्वरूप सांगितलं महाराजांचं.
मग ते मला म्हणले की जे PhD मधला जो भाग प्रबंधातला माझा राहिला होता, तो प्रबंधातला भाग तुमच्यामुळे म्हणे मला नव्याने कळला, आणि गणेश स्वरूप स्वामी महाराज कळल्यामुळे माझ्या PhDला म्हणे मी जे काय राहिलेला विषय होता तो तुमच्यामुळे मला नव्याने कळला, असं त्यांनी खूप मला यांनी सांगितलं. त्याच्यानंतर त्यांची माझी छान मैत्री झाली. अतिशय विद्वान असलेले गृहस्थ आहेत. पूजा पार्क गणेश मंदिर पुण्यामध्ये बांधलं आहे. एकमेव मंदिर महाराष्ट्रातलं असावं आत्ताच्या काळातलं, की अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने पंचायतन म्हणजे गणेश पंचायतन त्यांनी तिथे स्थापन केलं आहे. म्हणजे गणेश, त्याच्या 2 पत्नी आणि त्याचे 2 पुत्र यांच्यासहित मूर्ती पूर्णपणे पंचधातूच्या मूर्ती असलेल्या भरीव मूर्ती त्यांनी स्थापन केलेल्या आहेत. आणि पूजा पार्क गणेश मंदिर अत्यंत जागृत मानलं जातं पुण्यामधलं. आणि इथे अखंड त्यांच्याकडे गणेश याग चालू असतात दर महिन्याला. अजून एक तो वेगळा विषय, परत तो पण कधीतरी सांगेल. त्याच्यानंतर आता मी म्हटलं अनुभव सांगता सांगता इतके मला विषयात विषय सापडत आहेत. अजून एक तुम्हाला अनुभव सांगतो. माझा प्रवीण बिचे नावाचा एक जवळचा मित्र, जितेंद्र पवार म्हणून मित्र, ते दोघं पार्टनर होते. जितेंद्र मला म्हटलं माझ्या पार्टनर दुसरा मित्र, त्याच्यासाठी मला मोठं पेंटिंग त्याला त्याच्या बंगल्यासाठी करायचं आहे, 8 फूट करायचं आहे, तर तू करशील का? तर म्हटलं करीन ना. म्हटलं त्याने पेंटिंग तो घेऊन आला. म्हटलं कुठली मुद्रा आहे? तर म्हणे त्याला कमरेवर हात ठेवलेलं महाराजांचं उभं चित्र करायचं आहे. म्हटलं कधी पाहिजे? तो म्हटलं परवा सकाळी वास्तुशांत आहे म्हणे, तुला सांगायलाच लेट झाला. म्हटलं तू आज मला सांगतो परवा सकाळी वास्तुशांत आहे? म्हटलं अरे 2 दिवसात पेंटिंग. म्हटलं इम्पॉसिबल आहे. म्हटलं हे होणं शक्य नाही. म्हटलं आणि म्हटलं 8 फूट बाय 4 फूट हा साईज पण खूप मोठा आहे. सकाळी ते माझ्याशी हे बोलून गेले. मी एक विचार केला, म्हटलं आपण प्रयत्न करून बघू. चित्र होईल न होईल नंतरची गोष्ट आहे, आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे. आणि मी तो प्रयत्न माझ्याकडनं केला. 8 फूट बाय 4 फुटाचा कॅनव्हास लावला आणि झपाटल्यासारखं काम सुरू केलं. आणि आश्चर्यकारकरित्या आज सकाळी पेंटिंग चालू केलं आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पेंटिंग फिनिश झालं. अतिशय सुंदर चित्र, माझ्या लाईफमधलं माझ्या आवडत्या चित्रांमधलं एक चित्र आहे. आणि ते चित्र पूर्ण होत आलं आणि ज्या दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी माझ्याकडे SB कुलकर्णी नावाचे मुंबईमधले ग्रस्त आले. त्यांना शनी काका नावाने मुंबईमध्ये ते खूप प्रसिद्ध आहेत आता. तर ते कसलं तरी शनीचं माझ्याकडे एवढा मोठा स्टोन ते घेऊन आले होते आणि त्याची काही करोड रुपये ते काहीतरी किंमत सांगत होते. आणि माझी शनीची 7.5 चालू होती आणि ते स्टोन घेऊन आले आणि मला म्हणले हा स्टोन म्हणे मी तुमच्याकडे घेऊन आलो आहे. आणि त्याच दरम्यान काय झालं, ते विरार साई मंदिराच्या ट्रस्टसाठी भाई ठाकूरांची काही चित्र माझ्याकडे चालू होती. आणि त्यामुळे ते भाई ठाकूर माझ्याकडे नेहमी इथे पुण्यामध्ये माझ्या स्टुडिओला यायचे. त्यांच्याबरोबर बरीच लोकं यायची आणि ते सगळे त्यांनी माझ्याकडनं त्याला 15-20 चित्र त्यांच्या मंदिरासाठी करून घेतली, त्यांच्या ओळखीच्यांसाठी, वेगळ्या क्लायंटसाठी. आणि त्या SB कुलकर्णींना कुठून तरी कळलं होतं की भाई ठाकूर माझ्याकडे येतात, म्हणून ते स्टोन घेऊन ते माझ्याकडे आले शनीचा. आणि मला म्हणले शेखरजी म्हणे हा शनी महाराजांचा स्टोन आहे, हा माझ्याकडे परंपरागत इतके वर्ष मी सांभाळला आहे आणि हा म्हणे मला इतक्या करोड रुपयाला विकायचा आहे, तो तुम्ही म्हणे मला त्या भाई ठाकूरांना विकून द्या, मी तुम्हाला म्हणले त्याचं कमिशन देईन. मी हे ऐकल्यानंतर माझ्या पोटात गोळा आला. त्यांना म्हटलं अहो म्हटलं तुम्ही काय बोलताय म्हटलं माझ्या घरातून. म्हटलं मी काय एजंट वगैरे नाही असल्या कमिशन एजंट. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी शनीची 7.5 चालू होती त्याला. मी त्यांना म्हणले असे शनी महाराजांचा खडा विकून त्याचं कमिशन घेणं ह्याच्यासाठी म्हटलं मी माझं काम करत नाही. म्हटलं तुम्ही म्हटलं काहीतरी चुकीचं कोणाकडनं ते हे मिळालं आहे संदर्भ, मला हे असलं जमणार नाही. म्हटलं फक्त तुम्ही माझ्या इथपर्यंत आलाय, शनी महाराजांचा एवढा मोठा रत्न घेऊन आलाय. आपण असं म्हणतो की शनीचा खडा जर लाभणार नसेल तर तो तुम्हाला नुसतं जवळ ठेवला तरी त्याचा त्रास होऊ शकतो. आणि ते एवढा मोठा जवळपास 400 ग्रॅम वजनाचा शनीचं स्टोन घेऊन आले होते. आणि त्याच्यात काहीतरी स्वयंभू आकृती वगैरे होत्या, गणपतीचं चिन्ह होतं, काय बरंच पाण्याचा ड्रॉप होता. आणि म्हणून त्यांना ती काहीतरी एक्स किंमत त्यांना पाहिजे होती. मग मी त्याचं ते शनी महाराज आपल्या घरी आलेत असं समजून मी ते एका तांबणामध्ये ठेवून त्याला त्याच्यावरती अभिषेक केला, गणेश सहस्त्रनाम म्हणलं आणि त्यांना सांगितलं की बाबा आमच्याकडे तुम्ही आलाय, तुमचं दर्शन अतिशय श्रद्धेने घेतोय आणि हे तुमच्या शनी महाराजांच्या अंगावरचं जे तीर्थ आहे ते सगळं आम्ही तीर्थ म्हणून घेतो. तर शनीची कुठली 7.5 आम्हाला याच्यात त्रास होऊ देऊ नका. आणि त्या शनी काका ते गेले SB कुलकर्णी. आणि ते गेल्यानंतर मात्र मला असं वाटायला लागलं की हा शनीचा खडा ज्यांना लाभत नाही तो नुसतं जवळ ठेवला तर तुम्हाला एखादा मोठा फटका बसू शकतो. या माणसाने तर एवढा मोठा शनीचा स्टोन आपल्या घरात आणला, आपल्याला 100% काहीतरी त्रास होणार. असं वाटल्यामुळे मी पटकन काय केलं, जे त्या प्रवीण विजयसाठी जे मोठं पेंटिंग 8 फूट करत होतो त्याच्यात महाराजांच्या गळ्यामध्ये मी शनीचा खडा, आपण पेंडंट काढतो ना तसं त्याचा मोबाईलवरती फोटो काढला आणि त्या फोटोतला शनीचा खडा मी महाराजांच्या गळ्यामध्ये काढून टाकला. आणि स्वामींना सांगितलं हा शनी महाराजांचा खडा आहे ना, म्हटलं स्वामी तुमच्या गळ्यात घालतो, त्या शनीचा कुठला त्रास जो काय असेल तो तुमच्याकडे घ्या, मला याचं हे कुठलंही त्याचा हे देऊ नका. आणि म्हटलं शनीचा खडा तुम्हाला घालतो. ते हे पेंटिंग होतं जे तुम्हाला आत्ता म्हणतोय.
आणि ह्याच्यात जवळनं जर बघितलं तर ते शनी गळ्यात जो खडा घातला माळ्याच्या वरती, तो निळ्या रंगाचा खडा आहे की जो महाराजांच्या गळ्यात काढला होता. असो, तर हे पुन्हा सांगायचा तोच आहे की छोट्या छोट्या गोष्टी असतात, प्रचिती येत राहतात. 8 आणि 12, 15 तासामध्ये 8-8 फुटाची पेंटिंग उभी राहिली. अलीकडच्या काळामधला मग मी इकडची आत्ता 2 वर्षापूर्वी मला एक ॲक्सिडेंट झाला छोटा, त्याच्यामध्ये माझं कॉलर पण ब्रेक झालं. त्याच्यानंतर ॲक्सिडेंट झाल्याच्या दिवशीसुद्धा म्हणजे मला अजून आठवतं की मी हॉस्पिटल म्हणजे माझं हाड तुटून खांद्यातनं वरती आलं होतं. अशा स्थितीमध्ये मी डॉक्टर पंकज जिंदालच्या क्लिनिकमध्ये वेटिंगला बसलेलो असताना मी महाराजांचं एक स्केच केलं होतं. ते इतकं अप्रतिम झालं की माझ्या आत्तापर्यंत झालेल्या स्केचमधलं सगळ्यात सुंदर चित्र आहे. ते चित्रसुद्धा त्याला अतिशय सहजगत्या हे झालं. मग मला ते ऑपरेशन करायचं होतं. माझे 2 महिने माझ्याकडनं काहीतरी चुकीची ट्रीटमेंट, माझ्या काही मित्रांच्या सांगण्यामुळे आयुर्वेदिक लेप वगैरे लावला, ती ट्रीटमेंट चुकीची झाली. 2 महिन्यांनी मला परत ऑपरेशन करायची वेळ येणार हे खात्री झाली होती. त्याच दरम्यान मला श्रीपाद वल्लभ चरित्र सारामृताच्या पोथीचं काम आलं. 22 दिवसात माझ्याकडनं संपूर्ण 22 त्याच्यापेक्षा कमी 18 ते 20 दिवसामध्ये संपूर्ण श्रीपाद वल्लभ चरित्र सारामृत चित्राची संपूर्ण 55 चित्र माझ्याकडनं पूर्ण झाली. हॉलंडचे जॉन साहेब नावाचे सत्पुरुष त्याला माझ्याकडे पुण्यामध्ये आले होते. ती चित्र पार पडली. त्या चित्राची सगळी त्यांच्याकडे मी हँडओव्हर केली आणि माझ्या एकदम हाताच्या पेन भयंकर वाढल्यामुळे मला ऑपरेट करण्यासाठी मला हॉस्पिटलला ॲडमिट व्हावं लागलं. ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा मला जवळपास 7 महिने मरण यातना पेन 7 महिने होत होत्या. मी रोज स्टुडिओमध्ये खांद्यावरती बर्फाचा गोळा ठेवून म्हणजे बर्फाचं आईस पॅक ठेवून मी सतत काम करत होतो. ऑपरेशन झाल्याच्या 3ऱ्या दिवशी मुंबईमध्ये चेंबूरला सह्याद्री गणपती मंडळ आहे, त्याची काही लोक माझ्याकडे आली होती आणि ते म्हणले की आम्हाला दादा तुमच्या हातनं यावर्षी म्हणजे आम्ही सह्याद्री गणपती मंडळाच्या देखाव्याला स्वामी मठाचा देखावा केला आहे, तर त्या देखाव्यासाठीचं चित्र तुमच्या हातनं बाबा अशी इच्छा आहे. मी त्यांना म्हणलं अहो माझं काल ऑपरेशन झालं आहे, म्हटलं माझ्याकडनं होईल असं वाटत नाही, म्हटलं तर तुम्ही आत्ता मी नाही करू शकत. तर ते एक राहुल वाळंज त्याचे जे काय होते अध्यक्ष ते म्हणले नाही दादा म्हणजे तुम्ही एक चित्र तरी करा, तुमचा हात लागला पाहिजे त्या देखाव्याला. आता ते इतकं प्रेमाने मला म्हणत होते, मी त्यांना सांगत होतो नाही म्हटलं माझं कालच ऑपरेशन झालं आहे आणि म्हटलं तसं काय एक चित्र करायचं काय आणि 6 चित्र करायचं काय, तर करायचं म्हटलं तर मी 6ही करेन, म्हटलं नाही तर एक पण नाही करू शकणार म्हटलं. मग ते म्हणे बघा ना एक तरी चित्र करा. जसं महाराजांच्याकडे बघितलं म्हटलं तसं पण म्हटलं आता हे दुखणं आता म्हटलं पुढचे 4-6 महिने आपलं छळ करणार आहे, ज्या पद्धतीने ऑपरेशन झालं आहे, चला म्हटलं हो म्हणून टाकावं. म्हटलं कधी पाहिजे चित्र, ते म्हणले 28 दिवसांनी म्हणले आम्ही सेटचं ओपनिंग करणार आहे, तर बरोबर आम्हाला 26-27 दिवसात चित्र तुमच्या इथे इथली मिळाली पाहिजे. 6 फूट बाय 4 फुटाची 6 चित्र होती. 22 दिवसामध्ये सगळीच्या सगळी चित्र पूर्ण झाली. काही लोकांनी जर मुंबईतल्या ज्यांनी कोणी बघितली असतील ती सगळीच्या सगळी चित्र 22 दिवसात पूर्ण झाली. सगळीच्या सगळी चित्र 6 फूट बाय 4 फूट होती. आणि मग विशेष सांगायचं म्हणजे ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशी चालू केलेली चित्र 22 दिवसात फिनिश. हे माझं स्वतःचं सुद्धा एक वेगळं रेकॉर्ड आहे की पुन्हा सांगतो की आपलं फक्त नाव असतं, आपण फक्त तो संकल्प करायचा असतो, सिद्धीला ते नेतं. पण संकल्प करण्यासाठीची इच्छा मात्र तुम्हालाच ठेवायला लागते, त्याच्याशिवाय ते होत नाही. मला वाटतं मंडळी कंटाळली असावीत. 1.5 तास झालेला आहे. अजून 1-2 खरं चांगले अनुभव आहेत. तुम्ही इच्छा असेल तर पुढे कंटिन्यू करतो. नंतर काय वाटतंय, कंटिन्यू करू का नको? बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की प्लीज गो ऑन. बरं ठीक आहे, असं बऱ्याच जणांच्या जी सामुदायिक इच्छा दिसते बहुतेक की हे अजून काही माझे एखाद दुसरा अनुभव सांगून थांबतो, कारण मला वाटतं आता 10 वाजलेत. अजून एक आता तुम्हाला सांगतो. माझ्या सासऱ्यांचे गुरु बापूसाहेब मिटकर महाराज हे शैली जरा गरम पाणी देणार. बापूसाहेब मिटकर महाराज हे दत्तावतारी सत्पुरुष पुण्यामध्ये माझ्या सासऱ्यांचे गुरु होते. माझ्या माहितीप्रमाणे 92 किंवा 93 साली महाराजांनी देह सोडला. आणि दत्तावतारी विभूती म्हणजे ह्यांचेसुद्धा माझ्या घरामध्ये असे अनुभव आहेत की माझ्या मिसेसचं आणि माझं लव्ह मॅरेज आहे. आणि माझी मिसेस जेव्हा मला भेटायला यायची माझ्या ऑफिसमध्ये, आणि ती ऑफिसमध्ये भेटून घरी जाताना मला ती घरी गेल्या सांगायची की माझ्या इथून भेटून निघून तिच्या घरी पोचेपर्यंत ती म्हणायची की माझ्याबरोबर हिनाचा सुगंध येतो आणि मी खाली गाडी पार्क करून वरती घरी गेले की तो सुगंध जातो.
तर त्या सुगंधाच्या रूपाने म्हणे माझे गुरु म्हणजे मिटकर महाराज तिथे येतात. आणि माझ्या सासऱ्यांचे गुरु असल्यामुळे, माझ्या सासऱ्यांची घरातली परंपरा सगळी स्वामी महाराजांच्या अवतारी सत्पुरुषांची परंपरा असल्यामुळे ते सगळे कृपावंत फॅमिली होती त्यांची. मिटकर महाराजांचं मला सदैव दर्शन मिळालं नाही किंवा मला ती दर्शन घेण्याची माझ्यात ती इच्छा झाली नाही आणि कदाचित ती म्हणजे तो योगच नसावा. पण नंतर मला कळलं की एवढी मोठी अवतारी विभूती पुण्यामध्ये होती आणि मला दर्शन त्यांचं झालं नाही. महाराजांनी देह सोडल्यानंतर माझं लग्न झालं. लग्नानंतर मिसेस प्रेग्नंट होती, त्याला रात्री तिला डिलिव्हरी पेन होतात म्हणून ॲडमिट केलं होतं. तिला रात्रभर पेन होत होत्या आणि सकाळपर्यंत तिची काही सुटका झालेली नव्हती. आणि मी तिला एकदा सकाळी हॉस्पिटलला गेलो आणि तिला पेन भयंकर होतं. त्याने मी तिला गेलो आणि तिला म्हटलं तू स्वामींचा जप कर. ती माझ्यावर एवढी भडकली. ती म्हणली मला एवढे पेन सहन होतात आणि तू म्हणजे जप कसला करायला सांगतोस मला. कदाचित हा अनुभव सगळ्या स्त्रियांचा कॉमन असेल. पुरुषांना त्या पेनची काही इंटेन्सिटी नसते आणि ते कळत पण नसते. मी आपलं तिला जप करायला सांगितलं तर ती खवळली माझ्यावर. मग मी म्हटलं आता काय करावं. मी म्हटलं तिच्या सगळ्या परिवाराचे कुटुंबाचे गुरु मिटकर महाराज आहेत. त्या मिटकर महाराजांच्या तिथे दरवाजाच्या बाहेर एक काळ्या रंगाची पायरी आहे. तिथे सगळेजण कापूर लावत असतात. मी म्हटलं आपण तिथे जाऊन म्हटलं त्या महाराजांना प्रार्थना करावी की बाबा हिला सोडवा, हिला एवढा त्रास होतोय. तर म्हणून तिथे गेलो, एक कापूर घेतला, कापूर लावला आणि महाराजांना प्रार्थना केली. आणि म्हटलं तुमच्या सगळ्यांना ती प्राणप्रिय मानते तर तिला याच्यातनं सुटका करा तिची, असं म्हणलो मी. आणि हात जोडले तर पाठीमागनं माझ्या एक ते मुसलमान हे येतात ना, हातामध्ये त्यांचं ते धुपाचं हे असतं, हातात एक मोर्चेला असतं त्यांच्या मोरपिसाचं. तर ते त्याने माझ्या असं डोक्यावरनं मागं असं केलं. तर मी उठलो आणि त्याच्या 5 रुपये त्याच्या त्या भांड्यामध्ये टाकले. त्याने माझ्या डोळ्यामध्ये असं अक्षरशः रोखून बघितलं आणि मला म्हटलं जाओ बेटा हुआ आहे. तर मला क्षणभर तो काय बोलला हे झेपलं नाही. फक्त तो काय म्हणला जाओ बेटा हुआ आहे. मी लगेच त्या तंद्रीमध्ये उठलो, पाठीमागे ओढलो, मोटरसायकल काढली आणि हॉस्पिटलला गेलो. ते तो म्हणला होता बेटा हुआ आहे. आणि हॉस्पिटलमध्ये पोचताना मला मनात आलं अरे म्हणलं ज्यांनी मला सांगितलं बेटा हुआ आहे जाओ, मग तो होता कोण. आपण त्याच्या साधं पाया पण नाही पडलो. त्याला कसं काय माहिती होतं की मी ज्या कारणासाठी इथे आलो आहे म्हणून. आणि मी हॉस्पिटलमध्ये एंट्री केली आणि एंट्री केल्यानंतर ती समोरनं नर्स आहे ना, ती छोट्या बाळाला घेऊन बाहेर आली आणि माझ्या सासूबाई तिथं होत्या. त्यांच्या दोघांच्या हातात आम्हाला दाखवलं. ते म्हणले हेच तुमचं म्हणले बाळ आहे. आणि मला एक या गोष्टीचं आश्चर्य वाटतं, किती छोटे छोटे अनुभव असतात पण तुम्हाला सातत्याने अनुभूती देतात. माझ्या मागचा सगळा काळ हे सगळे अनुभव ऐकताना म्हणजे ह्याच्यातला सगळ्यात एक फक्त माझा आता मुख्य अनुभव सांगतो आणि मी थांबतो, कारण मला असं वाटतं की आती सांगून पण लोकांना फार छळू नये. आता जो अनुभव सांगतो तो फक्त शेवटचा सांगतो. मी मुख्य माझ्या मधल्या काळामध्ये माझी मॅक्झिमम उपासना जर मी कसली केली असेल तर भैरवाची आणि गणपतीची. तर गणेश उपासना, भैरव उपासना मी वेड्यासारखी केली. म्हणजे एक काळ असा होता की मी दिवस रात्र तेच करायचो. दिवसा पण भैरव, रात्री पण भैरव, पहाटे पण भैरव, मला जाग आली तरी भैरव उपासना. आणि जितक्या वेळेला मला ती वेड्यासारखा मी झपाटल्यासारखा भैरव उपासना, भैरव अष्टोत्तरनाम स्तोत्राचे अगणित पाठ केले. आणि 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझ्या मुलाचं लास्ट इयर होतं कॉलेजचं आणि मला 2 दिवस झाले काशीच्या कालभैरवाच्या दर्शनाला जायची इच्छा व्हायला लागली आणि तीव्र इच्छा झाली. आणि मी माझ्या मिसेसला म्हटलं की आपण म्हटलं पटकन म्हटलं काशीच्या कालभैरवाच्या दर्शनाला जाऊन येऊ म्हटलं. तर ती मला असं म्हटली की असं तर म्हणतोस की जसं काही इथून आपल्याला कुठंतरी इथल्या इथेच जायचं आहे पुण्यामध्ये आणि दर्शन घेऊन यायचं आहे. तर तिला म्हटलं नाही, म्हटलं आपण दर्शनाला जातोय तर गरम पाणी घेणं बरं. तर ती म्हटली की काशीला दर्शनाला जाऊन यायचं, तू असं सांगतोस की जसं काय अगदी जवळ आहे. तर मी म्हटलं जाऊ, म्हटलं आपण पाहिजे असेल तर म्हटलं आपण फ्लाईटनी जाऊ यावेळेला आणि म्हटलं एका दिवसात परत येऊ. तर ती म्हटली मी काही येणार नाही, शौनकची परीक्षा चालू आहे, तुला जायचं तर जा. तर मला ते काही प्रशस्त वाटेना. मी 2 दिवस थांबलो आणि काशी 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 भैरव आणि सारखं दुसरं सुचेना काही. दुपारच्या वेळेला माझ्या काही मित्राचा फोन आला. मुंबईतला मित्र होता मयूर गोसावी नावाचा. तो पुण्यामधनं चांदणी चौकातनं पास होत होता. त्याचा मला फोन आला की शेखर माझ्याबरोबर माझे एक मुंबईतले बिल्डर मित्र आहेत आणि व्यावसायिक आहेत मोठे, तर आम्ही आत्ता बेंगलोर साईडला चाललो आहे आणि तुला वेळ आहे का. तर म्हणे तुझ्याकडे मी 5 मिनटं त्यांना घेऊन येतो. म्हटलं आहे, म्हटलं मी तुझ्याकडे चहा पितो आणि निघतो म्हणले आम्ही. तर ते माझ्या घरी आले आणि मी त्याला रेंटल बंगला 3 वर्षापूर्वी ते पुण्यामधल्या एका सोसायटीमध्ये घेतला
आणि त्या बंगल्यामध्ये बाहेरच्या बाजूला एक आंब्याचं झाड होतं आणि कैऱ्या आलेल्या होत्या आणि अगदी खालपर्यंत कैऱ्या लागलेल्या होत्या आणि तिथे बाहेर मी त्या आंब्याच्या झाडाखाली एक सिट आउट केला होता. तर ते आतमध्ये आले आणि त्याला माझे साईबाबांच्या 100व्या समाधीच्यासाठी जी 100 चित्र चालू होती स्टुडिओमध्ये, ती सगळी त्यांनी अशी आले भरा चित्र बघितली. 10 मिनिटाच्या वर ते माझ्या स्टुडिओत थांबले नाहीत, लगेच बाहेर आले. बाहेर मी सिट आउट ठेवला तर त्या सिट आउटवरती बसले. माझ्या मिसेसने चहा करायला मी तिला चहा घेऊन बाहेर आली आणि मला ती चहा घेऊन येत असताना ते मला म्हणले, शेखर भाई कभी काशी बिशी गए थे की नाही. तर मी त्यांना म्हणलं की हो. म्हणलं हाँ. म्हणलं बहुत 2-3 दिन से बहुत काशी का काल भैरव जाने की और उसका दर्शन लेने की बहुत इच्छा हो रही है, चलो जाएंगे काशी. तर आत्ता नुकतीच ओळख झाली आणि जाएंगे काशी म्हटल्यानंतर म्हणलं ठीक आहे, म्हणलं जाएंगे. तर तेवढ्यात माझी मिसेस बाहेर चहा द्यायला आली. तर तिला ते म्हणले इनको लेके जाऊ क्या काशी. ती म्हणली हाँ लेके जाओ. तिने खूप कॅज्युअल सांगितलं. मग ते लगेच त्यांनी चहा असा भराभरा प्यायला लगेच बाहेर गेले. त्यांची मर्सिडीज निघाली आणि ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी मला 11-11:30 वाजता मला एका टुरिस्ट ऑफिसमधून मुंबईतनं फोन आला की तुमचं मुंबई वाराणसी तिकीट फ्लाईट कन्फर्म आहे, परवा सकाळी 7:30ची फ्लाईट आहे मुंबईतनं, तर तुम्ही पुण्यात राहत असाल तर तुम्हाला उद्याच्या उद्या तुम्हाला इथे मुंबईत पोचावं लागेल. तर मी चकित झालो. म्हटलं एका दिवसात म्हटलं मुंबईतनं कुणीच माझं मुंबई वाराणसी म्हटलं मी तर बुकिंग नाही केलं. फोन ठेवल्यावरती ते जे बिल्डर होते त्यांचं नाव रामभाई पाल, त्यांची मला त्या मित्राने ओळख करून दिली. त्यांचा फोन आला. ते मला म्हणे मयुरेश ने आपका नंबर दिया है, कल हम दोनों ही जा रहे हैं म्हणे काशी को. तर मला क्षणभर खरेच वाटे ना. ते मला म्हणले फ्लाइट से हम दोनों ही जा रहे हैं, मैं भी तुम्हारे साथ हूँ. म्हणे तुम मुंबई को आप इमिजिएटली आज रात तक उधर पहुंच जाओ. तर मी माझ्या मुंबईतल्या मित्राकडे मुक्कामाला पोहोचलो. मग एअरपोर्टला त्यांची माझी ओळख झाली. एअरपोर्टला ओळख झाली होती ती आमची नव्याने आमची मैत्री झाली. आणि एअरपोर्टला आम्ही गप्पा मारत उभा असताना माझा हात त्यांच्या खांद्याला लागला असा. आणि खांद्याला असं मला इथे असं कडक काहीतरी लागलं. म्हटलं रामबाई इथे काय आहे म्हटलं. तर त्यांनी मला ते असं शर्टवरती करून दाखवला. ते रिक्षाचा बिल्ला होता. ते रिक्षाचा लायसन बिल्ला असतो तो इथं लावलेला होता. ते म्हणले शेखर भाई म्हणे मैं जब मुंबई में आया था ना तो मैं रिक्शा वाला था, तो इसकी ये जो है ना ये मुझे ज़मीन पर रखता है और ये मैं देख के समझ में आता है कि उस वक्त मैं रिक्षा वाला था. हे रामभाई पाल म्हणजे मुंबईतल्या लोकांना माहिती करता सांगतो, महिपाल बिल्डर ज्यांचं नाव आहे, हे महिपाल बिल्डरचे जे रामभाई पाल आहेत ते स्वतः होते. आणि रामभाईंचं त्यांचे इतकं पुण्यवान मनुष्य मी बघितला नाही. हे दरवर्षी हजारो लोकांना काशीला आणि हजारो लोकांना वैष्णोदेवीला स्पॉन्सर करत असतात. मला त्यांनी त्यांच्याबरोबर फ्लाईटमधनं नेलं. आणि जेव्हा आम्ही काशीमध्ये पोचलो तोपर्यंत मला हे रामभाई पाल किती मोठं प्रकरण आहे मला माहिती नव्हतं. काशीमध्ये गेल्यानंतर त्यांनी मला काशीच्या एका गेस्ट हाऊसला तिथे घेऊन गेले. ते आमदार निवास होतं. तिथले काही राजकारणी लोक, खासदार, आमदार सगळे त्यांचे मित्र होते. एक काळ्या रंगाची इनोवा आम्हाला एअरपोर्टला घ्यायला आली. त्याच्यातनं आम्ही त्या आमदार निवासला गेलो. तिथे गेल्यानंतर त्यांनी मला सकाळी 11-11:30 झाले होते. त्यांनी मला त्या इनोवाची चावी आणि ड्रायव्हरला सांगितलं, ये ड्रायव्हर और ये गाडी की चावी, आप जिधर काशी में घूमना है उधर घूमो, रात 10 बजे तक इधर आ जाओ. आणि रात्री 10 वाजेपर्यंत त्यांनी मला यायला सांगितलं. आणि विशेष सांगायचं म्हणजे जो काशीचा काल भैरव मला बोलवत होता म्हणून मी भैरवाच्या दर्शनाला म्हटलं आता जायचं तर पहिलं भैरवाच्या दर्शनाला जाऊ. मग मी तिथे काशीच्या भैरवाला गेलो दुपारी आणि मी दिवसभर तिथे ध्यान केलं. आणि मग संध्याकाळ जसं सूर्यास्तानंतर काशीचं म्हटलं आता आपल्याला जी साधना करायची ती म्हटलं सूर्यास्तानंतर करू म्हणून मी बाहेर उभा राहून कालभैरव अष्टोत्तर शतनाम स्तोत्र मी म्हणजे ठरवलं की 108 वेळा करायचं म्हणून म्हणायला सुरुवात केली. तर त्या काशीच्या कालभैरवाचे पांडेजी नावाचे पुजारी आहेत. कुणी जर काशीला गेला असेल तर त्या गाभाऱ्यामध्ये पांढऱ्या शुभ्र अशा झुपकेदार मिशा असलेले, काळे कपडे घालणारे, एक अतिशय उग्र तेज असलेले एक पुजारी आहेत. त्यांना पांडेजी म्हणतात सगळे. तर ते पांडेजी ते माझ्या जवळ आले आणि मला हात धरून मला म्हणले अंदर आके उसके सामने बोलो म्हणे. तर मी त्या पांडेजीने म्हटलं नाही, मुझे 108 बार बोलना है इसलिए मैं बाहर खड़ा रह के बोल रहा हूँ. आओ म्हणले अंदर. तर त्या काशीच्या भैरवाला आतमध्ये आल्यानंतर सुद्धा 2 किंवा 3 मिनिटाच्या वर तिथे उभं राहू देत नाहीत, कारण सतत गर्दी, माणसं चालू असतात. आत आल्या त्या काशीच्या पुजाऱ्यांनी मला आतमध्ये गाभाऱ्यात घेतलं आणि मला म्हणजे जितना बार कहना है उतनी बार भैरव अष्टक करो. तर माझं तिथे संध्याकाळी मी 5:30-6ला चालू झालेलं भैरव अष्टक रात्री जवळपास रात्रीची त्यांची जी आरती असते शेवटची त्याच्यात थोडा वेळ आधी म्हणजे माझं त्यांनी आरतीच्या वेळेला मला त्यांनी थांबवलं आणि माझ्या हातनं त्यांनी पंचारती असते मोठी, असे खूप मोठे म्हणजे 3-3, 4-4 फुटाचे डमरू असतात
आणि खूप मोठी म्हणजे अशी साधारण एवढ्या मोठ्या आकाराची 3 फूट वगैरे आकाराची मोठी 3 फूट आकाराच्या ताटामध्ये मोठी पंचारती असते 3-4 फूट लांबीची. आणि ती भव्य आरती, भले मोठे डमरू, भले मोठे शंख, एक 7-8 शंख वाजवणारे असतात, मोठे मोठे डमरू वाजवणारे असतात आणि ती अशी भयंकर महाआरती चालते रुद्र स्वरूपात. ती काल भैरवाची आरती जर तुम्ही म्हणजे अटेंड केली ना तर असं वाटतं की ते म्हणजे खरोखर रुद्ररूपाची आरती कशी असावी ना ते त्या काशीच्या भैरव मंदिरात बघायला मिळते. ती आरतीची संपूर्ण पंचारती त्याने माझ्या हातात दिली. मला म्हणले आप करो म्हणे आरती, आपक्या हात से आरती करणे. ती आरती सगळी झाली. मग परत त्यांनी गाभाऱ्यात मला थांबवलं. मग माझे राहिलेले जे काही 7-8 पाठ होते ते मी पूर्ण केले. मग पूर्ण केल्यानंतर ते स्वतः पुजारी बाहेर गेले आणि भैरवाच्या तिथे ते बाजूला दुकान आहेत सगळी त्या मंदिराच्या बाजूनी, तिथं एक चांदीचा ताईत घेऊन आले आणि त्या चांदीच्या ताईतामध्ये भैरवाच्या अंगावरचा शेंदूर काढला आणि हा इथे दिसतोय, हा इथं जो ताईत आहे हा भैरवाच्या अंगावरचा ताईत आहे. त्याच्या अंगावरचा शेंदूर काढला, या ताईतात घातला त्यांनी आणि तो त्यांनी माझ्या गळ्यात घातला. मला म्हणे भैरवजी का कवच आहे. आणि भैरवाची जी लंगोटी तिथे असते, शेंदूर लावलेली पांढऱ्या वसाची लंगोटी होती, ती काढून त्याने माझ्या हातात दिली. मला म्हणे भैरवजी का कवच है, अगर किसी तुम्हारे पहचान में किसी को भी भूत बाधा पिशाच बाधा हुई तो ये इसके दिमाग उसके मस्तक पर रखोगे तो भी उसकी बाधा निकल जाती है. असं त्यांनी मला ते कडक सगळं अत्यंत पावित्र्य असलेलं ते वस्त्र माझ्या हातात दिलं. आणि मग त्या भैरवाची म्हणजे मी काही ठरवलं नव्हतं की भैरवाची मला फक्त तीव्र ओढ लागली होती तर डायरेक्ट भैरवाने बोलून घेतलं, नुसतं नाही तर गाभाऱ्यात दर्शन दिलं. गाभाऱ्यात इतक्या वेळ दर्शन झालं तर मी बाहेर आलो तर मला तिथले आजूबाजूचे दुकानदार मला सगळे विचारत होते की म्हणे ये पांडेजी का और तुम्हारा कुछ नाता है क्या, इतनी ये आदमी कभी 2 मिनट से ज़्यादा किसी को अंदर बैठने नहीं देता, आप 3-4 घंटे अंदर कैसे बैठे. तर मला सुद्धा खूप आश्चर्य वाटलं. पण पुन्हा इथे तीच प्रचिती की तुमचा फक्त श्रद्धा दृढ व्हा, तुम्ही जर सतत त्याच्याशी जर स्टिक असाल तर तो तुमच्यासाठी काही करतो. पण मग ते 3-4 तास त्यांनी बसवणं वगैरे हे सगळं क्षुद्र गोष्ट आहे. हा सेम अनुभव मला गाणगापूरच्या गाभाऱ्यात पण आला होता. गाणगापूरच्या मुख्य गाभाऱ्यात जिथं ज्या निर्गुण पादुका आहेत, माझे मुंबईत मिलिंद दादा म्हणून आहेत, त्यांचा एक मावस भाऊ सोमनाथ पुजारी हा नरसोबाच्या वाडीचा पुजारी आहे. तर त्यांच्याकडे त्या टर्नमध्ये त्यांच्याकडे दरवर्षी एकेकाकडे दिवस येतात त्या पूजेचे. तर तो दिवस आला असताना आम्हाला गाभाऱ्यातली पूजा मिळाली होती. आणि गाभाऱ्यामध्ये अतिशय पावित्र्य असतं तिथे तुम्हाला कुणाला एंट्री मिळत नाही. म्हणजे कित्येक लोकांनी तिथे केली पण असेल पूजा, पण तिथे आतमध्ये गाभाऱ्यात तुम्हाला काही मिनिटाच्या वर तिथे उभं पण नाही राहू देत. मी त्या गाभाऱ्यात आत शिरलो होतो आणि फक्त महाराजांना प्रार्थना केली होती की मी गुरुचरित्र स्तोत्र म्हणतोय आणि माझं चरित्र स्तोत्र होईपर्यंत म्हटलं मला गाभाऱ्यातनं बाहेर काढू नका. सगळ्या लोकांना तिथून बाहेर काढत होते. माझं चरित्र स्तोत्र संपेपर्यंत मला कुणी तिथे टच पण केलं नाही. जसं चरित्र स्तोत्र संपलं त्या गाभाऱ्यात एक पुजारी आला, तरी मला असा हात धरला आणि ओढून बाहेर फेकलं, चलो बाहेर म्हणले. म्हणजे तोपर्यंत मला कुणी टच केलं नाही. चरित्र स्तोत्र स्वामी चरणा विंदा अर्पणमस्तू असं शेवटचं अक्षर म्हटलं, त्या क्षणाला मला त्यांनी गाभाऱ्यातनं बाहेर फेकलेलं होतं. असो, हा एक ह्याच्यात कंटिन्यू करून काशीचा फक्त शेवटचा. तर त्या काशीच्या गाभाऱ्यातनं मी बाहेर पडलो रात्री 10-10:30 वाजता. 11 मला घरी यायला जवळपास 12:30-1 वाजले त्यांच्या रूमवरती यायला. रामबाई म्हणले होते 10 वाजेपर्यंत ये, मला घरी यायला 12:30-1 झाले. आल्यानंतर ते मला म्हणले अरे शेखर भाई बहुत लेट किया आपने को 6:30 बजे सुबह चित्रकूट निकलने का है. आणि मग सकाळी आम्ही त्यांच्या इनोव्हातनं आम्ही चित्रकूटच्या प्रवासाला निघालो. चित्रकूटला जाताना रस्त्यामध्ये विंध्यवासिनी देवीचं मंदिर आहे, ते पहाडावरती आहे. त्या मंदिराच्या प्रचंड मोठी रांग होती. ह्यांच्याबरोबर सगळे VIP कॉन्टॅक्ट्स असल्यामुळे आम्हाला डायरेक्ट मंदिरातल्या गाभाऱ्यामध्ये दर्शन मिळालं. ते दर्शनसुद्धा मंदिरातल्या देवीचं अगदी गाभाऱ्यात 1.5-2 किलोमीटरची रांग असताना देवीच्या गाभाऱ्यामध्ये तिला असं मोठा पितळ्याचा मोठा पिंजरा आहे त्या देवीला बाजूनी, म्हणजे मोठेसे ग्रिल असतात जाड, आणि तिथे असं सहजासहजी आत जाता येत नाही. ते सुद्धा रामबाईंच्या कृपेने मला तिथे सहजासहजी मला आतमध्ये दर्शन मिळालं. गाभाऱ्यात तिच्या देवीच्या पादुकांवरती डोकं ठेवून मी माझं जी काही दुर्गा उपासना होती ती पूर्ण केली. त्याच्यानंतर आम्ही तिथून बाहेर पडलो. तिथून आम्ही चित्रकूटला गेलो. आणि याच्यातला सगळ्यात मोठा पीक म्हणजे चित्रकूटला कशासाठी चाललो हे मला तोपर्यंत माहिती नव्हतं. चित्रकूटला गेलो तेव्हा मला रामबाईंनी सांगितलं तिथे मोठ्या मोठ्या अशा पर्णकुटी उभ्या केलेल्या होत्या, बांबू केळीची पानं आणखी तरट लावून असे भव्य एक अतिभव्य यज्ञगृह होतं तिथे. आणि साधारण 2,500 साधू तिथे बसलेले होते. आणि मग रामबाईंनी मला सांगितलं की इधर 1 साल से 1.25 कोटी रामरक्षेचा यज्ञ तिथे चालू होता. 1.25 कोटी रामरक्षेचं मंडळ तिथे पूर्ण झालेलं होतं. आणि 1.25 कोटी रामरक्षेचा जप पूर्ण झाल्यानंतरची पूर्णाहुती त्या दिवशी होती आणि ती रामबाईंच्या हस्ते होती. आणि रामबाई पालांनी तो संपूर्ण यज्ञ स्पॉन्सर केलेला होता.
तिथे गेल्यानंतर त्या चित्रकूटच्या म्हणजे श्रीराम रामरक्षेच्या 1.25 कोटी यागाच्या पूर्णाहुतीला त्यांनी मला बसवलं. मला म्हणले, शेखरबाई हे पूर्णाहुती आज आपके हात से करणी आहे, असं म्हणून त्यांनी पूर्णाहुतीला मला त्यांच्या शेजारी बसवलं. आणि काय कुठलं आपलं म्हणजे विचार करतो कोण कुठे, आपण पुण्यामध्ये इथे राहतोय, स्वामींची चित्र काढतोय, काशीला जायची इच्छा होती काय, तो काशीचा भैरव तुम्हाला 4 तास आतमध्ये गाभाऱ्यात थांबवतो आणि त्याच्यानंतर तो डायरेक्ट ती विंध्यवासिनी करत चित्रकूटला नेऊन रामरक्षेच्या पूर्णाहुतीचा यागाचा आपल्याकडनं सहाकार करून घेतो. हे किती अलौकिक आहे, म्हणजे किती अगम्य अलौकिक घटना सतत सतत घडत असतात. आपण देवाला खूप त्रास देतो आणि तो आपल्याला किती सगळे हट्ट सतत पूर्ण करत असतो. हे सगळे मी अनुभव सांगितले, तुम्हाला नम्रपणे सांगतो. ह्याच्यातनं माझा कुठल्याही प्रकारचे ह्याच्यात शेखर साने खूप ग्रेट आहेत असं कुणी कृपया समजू नये, किंवा माझा भाव खूप शुद्ध आहे म्हणून हे जमलं. मला अजून काही शुद्ध भाव वगैरे मला अजून जमलेला नाही, कुठली सात्विकता मला अजून गाठता आलेली नाही. मी प्रयत्न सगळे करतोय, तुम्ही करता तसं मी पण करतोय आणि त्या साधक अवस्थेत मी आहे. कदाचित थोडीफार पूर्वपुण्य माझी गाठीला थोडी जास्ती आहे की जी मला सध्या सपोर्ट खूप करते. नम्रपणे पुन्हा सांगतो की जे काही अनुभव मी सांगितले त्याच्यातनं कुठलंही मला व्यक्तिस्तोम व्यक्ती महात्म्य, मला स्वतःला बुवा महाराज व्हायची काडीची इच्छा नाही. आणि जसं तुम्ही त्यांच्या पायावरती डोकं ठेवता तसं मी त्यांच्याच पायावर डोकं ठेवतो, तेवढंच मला करायचं आहे. माझ्याकडे इथे स्टुडिओत भेटायला आलेले मला स्वामी भक्त असतात, ते माझ्या येऊन पाया पडायला लागतो. मी त्यांना सांगतो, बाबा मी अजून माझ्या पादुका स्थापन केलेल्या नाहीत, माझी लायकी नाही आहे कुठली, मी पण त्यांचेच पाय धरतो, तुम्ही त्यांचेच धरता, त्यामुळे म्हटलं माझ्या पाया पडायला जाऊ नका, मला महाराज बनवू नका आणि मला बनायची इच्छा नाही. आपल्या सगळ्यांना मी पुन्हा सांगतो की नम्रपणे जे काही मी सांगितले अनुभव आता शेअर केले त्यातला एकमेव उद्देश असा होता की साधना मार्गातल्या प्रत्येकाला अनुभव येत असतात, आपली श्रद्धा दृढ पाहिजे, जास्तीत जास्ती सोल प्युरिटी वाढवता आली पाहिजे, आपला रिसिव्हर सेन्सिटिव्ह झाला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरणागत भाव मिळवण्यासाठीचा प्रयत्न तरी कमीत कमी झाला पाहिजे. मग ती परमेश्वर शक्ती, ते सद्गुरू तत्व आपल्याला 100% सांभाळतं, अनुभूती देत राहतं. मी या क्षणाला इथे थांबतो. आपल्या सगळ्यांनी मला भरपूर वेळ दिला, माझं जे काय ऐकून घेतलं, तुम्हाला त्यातले काही अनुभव आवडले असतील, त्यातनं कित्येक जणांना आपल्या सिमिलर झालेल्या अनुभवांची अनुभूती आली असेल आणि या सगळ्या तुम्हाला मिळालेल्या अनुभवातनं काहीच शिकायला मिळालं, काही त्याच्यातनं माझं बोलताना कदाचित काही चुकलं असेल, कारण मी काही बोलणारा वक्ता नाही, मला बोलता येत नाही, मला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूप मला जे काय येतं ते फक्त चित्रातनं बोलता येतं. मी इतके दिवस सगळ्या अनुभूती ग्रुपवरती माझे कधी अनुभव देण्याचा प्रयत्न केला नाही, कारण मला लिहायला वगैरे प्रचंड आळस आहे. आणि प्रज्ञा साने आणि निखिल जोशींच्या खूप आग्रहामुळे मी हे सगळं केलं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी ते प्रेमाने ॲक्सेप्ट केलं असेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.